नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी नम्रता वागळे. पुढारी न्यूज मध्ये आम्ही जनतेच्या मनात काय आहे ते आपल्यासमोर मांडतोय. जनतेचा आवाज आम्ही आपल्यासमोर मांडतोय आणि त्याचसाठी महाराष्ट्राचा महापोल घेऊन आलोय. 2023 हे वर्ष निम्म्याहून अधिक सरलंय आणि वेध लागलेले 2024 चे अर्थात निवडणूक वर्षाचे. आणि या निवडणूक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना काय हवंय, कोण मुख्यमंत्री हवाय, देशाचा पंतप्रधान कोण हवाय, त्यांचे प्रश्न काय आहेत, ते कशावर समाधानी आहेत आणि समाधानी असतील तर कोण समाधानी आहेत, महिला वर्ग, तरुण वर्ग, नेमकं कोण, या सगळ्या संदर्भातला एक मोठा सर्वे पुढारी न्यूजने केलेला आहे आणि तोच महाराष्ट्राचा महापोल आम्ही आपल्या समोर घेऊन आलोय. महाराष्ट्राचा महापोल पुढारी न्यूजचा हा सर्वे म्हणजे आतापर्यंतच्या अनेक सर्वेंपैकी आणखी एक सर्वे नाहीये. नम्रता, आपल्याला सांगायला हवं 60,000 रिस्पॉन्डंट्स. आपल्याला कल्पना असेल यापूर्वीचे अनेक सर्वे जे देशभरात सुद्धा झालेले आधीच्या निवडणुकांमध्ये, त्यामध्ये सुद्धा 5-10 हजारच्या आसपासचे रिस्पॉन्डंट्स असतात, प्रतिसादक असतात. महाराष्ट्रामध्ये 60,000 प्रतिसादकांसह बनवण्यात आलेला हा सगळ्यात मोठा आणि त्यामुळे आमचा दावा आहे की या विश्वसनीय सर्वेक्षण आम्ही केलेले आहे, पुढारी न्यूजने केलेले आहे आणि ते आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. आणि त्याद्वारे लोकसभा, विधानसभा या सगळ्या निवडणुकांच्या मागचं राजकारण, महाराष्ट्रात 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी तयार झालेले आहेत, या राजकारणाचा सातबारा मांडायचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्यासोबत पाहुणे आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण हा सगळ्या सर्वेक्षणाचं विश्लेषण करून घेणार आहोत. त्याचा अर्थ अन्वय अर्थ, कारण शेवटी आकडे तुम्हाला स्टेटस सांगतात, अर्थ अन्वय अर्थ मात्र आपल्याला काढायचा असतो. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि राज्यशास्त्राचे अतिशय प्रसिद्ध ज्येष्ठ असे अभ्यासक सुहास पळशीकर सर, त्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे पुढारी न्यूजचे मुख्य संपादक तुळशीदास भोईटे आहेत. भाजपचे केशव उपाध्ये, बऱ्याच काळाने टेलिव्हिजनच्या या अशा चर्चा वगैरे या निमित्तानं छान अशा चर्चा या निमित्तानं सुरू हव्यात. केशव उपाध्येजी, तुम्ही आहातच, तुमचंही स्वागत आहे या निमित्तानं. अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहे. त्याचप्रमाणे तिवारीजी जे शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनेची बाजू. तिवारीजी, तुमचं सुद्धा स्वागत. तुम्ही तुमचा अतिशय दिनक्रम बिझी होता, तुम्ही आम्हाला 2दा वेळ दिलेला, तुमचे खास स्वागत. आणि त्याचप्रमाणे विनायक पासलक जे पुढारी न्यूजचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आहेत आणि त्याचप्रमाणे सेफॉलॉजिस्ट सुद्धा आहेत. ते विशद करतील सुरुवातीला की हा सर्वे आपण कसा केला, त्याच्या मागची रिसर्च मेथोडॉलॉजी काय होती आणि बाकीचे काही मुद्दे, आणि त्यानंतर आपण पुढे करूया. विनायक, टॉस टू यू. नमस्ते प्रसन्न. आणि या महापोल बद्दल बोलताना मला आनंद होतोय. आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं सॅम्पलिंग करण्यात आलं, पण महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी डायसी आहे की त्या निमित्तानं जितके जास्त सॅम्पल आपण घेऊ, जितके सायंटिफिकली सॅम्पल आपण घेऊ, तितका जास्त आपण निकालाच्या प्रेडिक्शनच्या जवळ पोहोचू शकू असा विचार पुढारी वृत्तपत्र समूहानं केला. आणि पुढारी वृत्तपत्र समूहाचे फील्डवरचे सगळे सोल्जर्स, टीव्हीचे आणि प्रिंटचे, या सगळ्यांनी गेल्या काही दिवसात जवळपास 60,000हून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले. त्यांनी हा इन पर्सन सर्वे केलेला आहे, म्हणजे हा कुठलाही सर्वे फोनवरती नाही आहे, हा सर्वे ऍपच्या माध्यमातून आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठलाही डेटा लॉस, फेक एंट्रीज असं काही करता येणार नाही. या सगळ्या सर्वेमध्ये पर्पजिव्ह सॅम्पलिंग मेथड वापरलेली आहे की ज्याच्यामुळं आपल्याला ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांचं अनबायस्ड उत्तर आपल्याला मिळेल. याच्याशिवाय महिला, पुरुष, त्याच्यानंतर वेगवेगळे जाती समूह, त्याच्यानंतर वेगवेगळे आर्थिक स्तर, या सगळ्यांच्या बेसिसवरती हे सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे. याच्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रसन्न आणि नम्रता अशी आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पोहोचलेलो आहे. महाराष्ट्रातल्या 288च्या 288 विधानसभा मतदारसंघात आपण हा सर्वे केलेला आहे आणि कुठेही एक्स्ट्रापोलेट न करता प्रत्येक विधानसभेमध्ये कमीत कमी 200 लोकांशी आपण बोललोय. काही मतदारसंघात ती संख्या तर 200हून जास्त आहे. आणि त्या सर्वांशी बोलल्यानंतर बिग डेटा या अनालिटिक्स पद्धतीचा वापर करून आपण हा सर्वे आता आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर मांडतोय. आपण या सर्वेक्षणाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण 60,000 रिस्पॉन्डंट्स कशाला म्हणतात. इतक्या सहज जेव्हा एखादा सर्वे तयार होतो, सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर येतात, त्यावेळी त्याच्या विश्वासार्हतेवरती तो आकडा शिक्कामोर्तब करत असतो. नम्रता, आपण फार वेळ न घालवता, वेळ न दवडता आपण जाऊयात. आपला सहकारी अमोल जोशी आपल्यासोबत आहेत. सर्वेक्षणाचे पहिले कोणते मुद्दे आहेत आणि त्याचे निकाल काय सांगतायत, त्याची निरीक्षण काय सांगतायत, अमोलकडे. अमोल.
तरुणा अमोलकडे आपण जाऊयात. काही तांत्रिक अडचण असेल, आपण अमोलकडे जाऊयात. अमोल वेगळ्या स्टुडिओमध्ये आहे. अमोलकडे पुन्हा एकदा जातोय. अमोल, पहिल्या मुद्द्यापासून आपण सुरू करतो या सर्वेक्षणाच्या. तुझ्याकडे प्रसन्न आणि नम्रता, महाराष्ट्रामध्ये जर आज निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल हे जाणून घेण्यासाठीचा हा सर्वे आहे. या सर्वेमध्ये फार इंटरेस्टिंग प्रश्न आपण समोर मांडले आणि त्याची उत्तरं, त्याच्यावरचा पोल देखील फार इंटरेस्टिंग आहे. आपण बघूया पहिला प्रश्न काय आहे. मोदी सरकारवर तुम्ही समाधानी आहात का, असा हा प्रश्न होता. आणि याच्यावर लोकांनी काय पोल दिलाय बघा. 49% लोक हो असं म्हणतायत, 42% लोक म्हणतायत नाही आम्ही समाधानी नाही, तर 9% लोकांनी नो कमेंट अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर हाच प्रश्न ज्यावेळी आम्ही महिलांना विचारला त्यावेळी महिलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. प्रश्न बघा, मोदींच्या कामगिरीवर महिला किती समाधानी, आणि त्याचं पोल काय आलाय बघा. 48% महिला म्हणतात की हो आम्ही समाधानी आहोत मोदींच्या कामगिरीवर, 41% लोक असमाधानी आहेत, महिला असमाधानी आहेत, तर 11% महिलांनी नो कमेंट असं उत्तर दिलंय. आता हाच प्रश्न तरुणांना विचारला त्यावेळी काय उत्तर आली आहे आपण बघूया. मोदींच्या कामगिरीवर तरुण किती समाधानी आहेत बघा. 50% तरुण असं म्हणतात की हो आम्ही समाधानी आहोत, 40% तरुण असमाधानी आहेत, तर 10% तरुणांनी नो कमेंट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रसन्न आणि नम्रता. येस अमोल, आपण पहिला प्रश्न घेऊन साहजिकच जाऊया केशव उपाध्याय यांच्याकडे. केशव उपाध्याय, आकडेवारी तुम्ही बघितलेली आहे. 49 आणि 40 म्हणजे असं फारसं अंतर नाहीये होय आणि नाही म्हणणारे, समाधानी आणि असमाधानी यांच्यामधले. तर त्याबद्दल काय सांगा. आणि विशेषतः मला प्रश्न विचारावा असं वाटतं तो म्हणजे महिला वर्गाबद्दल. 49 पेक्षाही ती आकडेवारी खाली आली, 48 वरती आली. म्हणजे उज्ज्वलासारख्या योजना असतील, इतर अनेक योजना महिलांसाठी राबवून सुद्धा महिला समाधानी का दिसत नाहीयेत. सर्वप्रथम मी पुढारी न्यूजचं मनापासून अभिनंदन करतो. आज नवीन चॅनल लॉन्च झालंय. थँक्यू. पुढारी मला माहिती आहे, मी स्वतः काही काळ पुढारीत काम केलं आहे, त्यामुळे पुढारी निर्भीड पत्रकारितेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मी अशाच प्रकारची पत्रकारिता पुढच्या काळात पुढारी करत राहिले न्यूज चॅनल. त्यामुळे मनापासून या चॅनलला, तुमच्या सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि मगाशी प्रसन्नांची सुरुवात केली होती की चर्चांची पुन्हा एकदा सुरुवात व्हावी. होय, हे खरं आहे. प्रवक्त्यांसाठी अशा प्रकारच्या अभ्यासू चर्चा होणं अलीकडच्या काळात कमी झालं आहे. त्या पुन्हा एकदा सुरू झाल्या तर पुन्हा एकदा भेटीगाठी आणि प्रेक्षकांनाही काही चांगली चर्चा पाहायला मिळेल. आता मूळ मुद्द्यावरती येऊ. खरं म्हणजे सर्वे विषयावर येतो आणि मग या आकडेवरती येतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. या सर्वेबद्दलची मला आठवतं, तुम्ही दोघंच त्या चॅनलमध्ये एका होतात की एकदा अशाच सर्वेवरती चर्चा करत असताना एका काँग्रेसच्या अध्यक्ष सर्वेची चर्चा सुरू असताना उठून निघून गेली की आम्हाला मान्य नाही म्हणून. भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की सर्वे काही येऊ, सर्वे जनतेचा सर्वे शेवटी मतदानात नाही येतो, तो महत्त्वाचा असतो. बाकी शेतावरून भाताची परीक्षा होते वगैरे सगळं ठीक आहे, पण चांगला आला म्हणून मातून जायचं नाही, कमी आला म्हणून निराशा व्हायचं नाही, आपलं काम करायचं. आणि आजचा जो सर्वे तो खरं म्हणजे मुळात आम्ही सातत्याने गेले वर्षभर भूमिका मांडतो आहोत. त्या भूमिकेला एका अर्थाने जनतेतनं समर्थन मिळतं हे स्पष्ट होतं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे सातत्याने आम्ही भूमिका मांडतोय की आमची लढाई 51%ची लढाई आहे. म्हणजे कुणी किती लढाई करो, आमची मतांची टक्केवारी 51% आम्हाला घेऊन जायची आहे. मग 16 पक्ष एकत्र येऊ, 36 पक्ष एकत्र येऊ, 72 पक्ष एकत्र येऊ, या पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टी गेले वर्षभर आम्ही सातत्याने मांडतोय आणि आमची रचना त्या पद्धतीने चालली आहे आणि आम्ही योग्य मार्ग असल्याचं तुमच्या सर्वेतनं आम्हाला दिसतंय. कारण 49%पर्यंत आम्ही पोहोचलोच आहे. अजून 2% तर आणखीन एक वर्ष आहे, खूप आणखीन त्याला कालावधी आहे. त्यामुळे या सगळ्या भूमिकेमध्ये मुळामध्ये महिला असतील, तरुण असतील किंवा बाकी सर्वसाधारण असतील, हे सगळी लोक या सरकारबद्दल, मोदी सरकारबद्दल समाधान व्यक्त करतात, मोदी सरकारच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त करतात. याचाच अर्थ मला वाटतं पळशीकरिते बसलेले अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील किंवा आपले दुसरे पाचलगे सांगतील की पुढच्या. समाधान जरी तुम्ही म्हणताय व्यक्त केलेलं असलं तरी समाधानी आणि असमाधानी याच्यामध्ये गॅप फार मोठा नाहीये. तुम्हाला तेच सांगतोय, मुळामध्ये जिंकण्यासाठी 51%ला आम्हाला हवेत किती 2%. जर अगदी या लॉजिकने जायचं ठरवलं तर जे आमचं टार्गेटच आहे, हे तुम्ही महत्त्वाचं. आणि गेले वर्षभर आम्ही सातत्याने भूमिका म्हणतो की आम्हाला 51% मतं हवी आहेत आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि त्या भूमिकेवरती आम्ही असं म्हणतोय की हा सर्वे या सर्वेची आकडेवारी येते. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार येईल, याबद्दल कोणाच्या मनात दुमत असं कारण. बाकी मान्यवरांकडे जाण्यापूर्वी आपण पुढारी न्यूजचे चीफ एडिटर तुळशीदास भोईटे यांची कमेंट यावरती घेऊया. तुळशीदासजी.
नक्की जे आकडे समोर दिसतात आपल्याला त्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की 2014 साली जी निवडणूक झाली, ज्यानंतर एक आपल्या देशात मोदी युगच सुरू झालं खरं तर असं म्हणावं लागतं, कारण एक वेगळ्या प्रकारचं राजकारण, संपूर्ण वेगळ्या प्रकारचं. त्याआधी 2012 सुद्धा मोदींच्या लोकप्रियतेवर जेव्हा एक सर्वे घेण्यात आला होता एका राष्ट्रीय माध्यमाकडून, तेव्हा हे दिसलेलं की मोदींची मोहिनी ही महिलांच्या मनावर सर्वात जास्त चालते. आता सुद्धा 2019च्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सुद्धा जे समोर आलं की मोदींना, ब्रँड मोदीला पुन्हा एकदा विजयी बनवण्यात महिला मतदारांचा सर्वात मोठा वाटा होता. महिलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय जर कोणता चेहरा पंतप्रधान पदासाठी होता तर तो नरेंद्र मोदी यांचाच होता. अर्थात आता आपल्या सर्वेतून जे आकडे पुढे आलेले आहे, केशव उपाध्ये भाजपाचे मुख्य प्रवक्ते आहेत, खूप मुरब्बी असे विचार करून बोलणारे नेते म्हणून ते ओळखले जातात, आक्रमकतेत त्यांचे एक लॉजिक असतं. परंतु एक मुद्दा त्यांच्याही लक्षात त्यांनी घेण्यासारखा आहे. मला असं वाटतं की एकीकडे सातत्यानं महिलांमध्ये असणारी लोकप्रियता आणि आता ती काहीशी कमी होते की काय, याकडे त्यांना नक्कीच लक्ष द्यावं लागेल असं वाटतं. प्रसन्न पळशीकर सर, आपण पुण्याला जाऊया. पळशीकर सरांचं एक कॉमेंट घेऊया, मग येते मी केशवजी आपल्याकडे. पळशीकर सर. पळशीकर सर, आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचत नाहीये मला वाटतं. पोहोचतोय. बोला बोला पळशीकर सर, बोला. नाही, मला तुमचा प्रश्न नाही कळला, त्यामुळे आता ही जी आकडेवारी समोर आलेली आहे, किती टक्के जनता समाधानी आहे मोदी सरकारवर, किती असमाधानी आहे, तर ह्यातलं एक अंतर पाहता ही आकडेवारी जी समोर आली, आपली कमेंट मला यावर हवी आहे. ठीक. सर्वप्रथम इतका मोठा सर्वेक्षण जो तुम्ही घाट घातलेला आहे त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि त्याची चर्चा करण्याची ही जागा नाही, पण एक छोटीशी गोष्ट तरी सुद्धा मला सांगावीशी वाटते की जेव्हा एवढा मोठा सर्वे आपण करत असतो ना, तेव्हा जर पर्पझिव्हच्या ऐवजी ज्याला सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग म्हणतात ते केलं असतं तर तुमच्या या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांना जास्त वजन आलं असतं असं मला वाटतं. पण तरी सुद्धा तुम्ही आत्ताच जी माहिती दाखवली त्याच्यात एक उघड दिसतंय की मोदींच्या बद्दल असणारं आकर्षण आणि त्यांच्याबद्दल असणारं समाधान हे अजून महाराष्ट्रात कायम आहे. हो. मात्र त्याच्याबरोबरच दुसरी त्याच्या बाजूनी दिसणारी गोष्ट जी आहे ती अशी की पहिल्यांदाच असं दिसतंय की त्यांच्याबद्दल असणारं असमाधान सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावरती व्यक्त व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वेक्षणाचे आकडे जे असतात ते कसे पाहायचे याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भाजपच्या अनुकूल बाजूनी जर पाहिलं तर मोदींची जादू कायम आहे असं दिसेल. याच्या उलट तुम्हाला जर पाहायचं झालं तर तुम्हाला असं दिसेल की कुठेतरी धोक्याची घंटा वाजतीये, कारण तब्बल 40% लोक थेटपणे आपण या सरकारबद्दल असमाधानी आहोत असं सांगतोय. आणि ही मला असं वाटतं या सर्वेक्षणामधनं पहिल्या या स्लाइडमधनं पुढे आलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण किशोर तिवारींकडे जाऊया. किशोर तिवारीजी, ही आकडेवारी तुमच्या दृष्टीने काय सांगते? असमाधानी लोकांची संख्या थोडी कमी वाटली मला. मात्र आता इंडिया गठबंधनकडे एवढंच टास्क आहे की मोदीजी जे म्हणतात त्यांचे मूळ मुद्दे आहे आवास किंवा कृषी क्षेत्रात किंवा त्यांचं पिण्याच्या पाण्याचा विषय असतो आणि अनेक विषय असतात की जे धोरणात्मकरित्या मला वाटते की ते बरोबर त्यांचा रिझल्ट आला नाही 9 वर्षात. मोदीजींनी जे काही म्हटलं होतं कृषी क्षेत्रात, मी कारण की शेतकरी नेता असल्यामुळे मला काही सिग्निफिकंट फरक दिसला नाही. प्रॉडक्टिव्हिटी थोडी वाढलेली दिसली, मात्र उत्पन्नात वाढ झालेली नाही. तर आता मोदींची प्रति असमाधानी लोकांची संख्या आम्हाला थोडी वाढवावी लागेल, एवढा आम्ही टार्गेट घेतला आहे. आणि आम्हाला आता कॅम्पेन जो आहे, जो मोदीजीची स्टाईल आहे, जसं चंद्रयान 3 वर चंद्रयान उतरलं मात्र मोदीजी त्यांचा प्रत्येक क्षणाचा श्रेय घेण्यासाठी ते फार तत्पर होते. तसंही मोदीजींच्या विफलता आहेत त्या आम्हाला पेनिट्रेट करून आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे पण जायचंय. केशव उपाध्याय एक छोटासा मुद्दा मांडायचा होता, अगदी थोडक्यात. केशव उपाध्याय, फक्त एकच सांगायचं, शेवटी बघायचं कशा अर्थाने आपण ठरवायचं असतं. इथे बसलेले अनेक तज्ज्ञ त्या विषयातले, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की साधारणतः 1-2% मताच्या फरकाने सुद्धा सरकारात चेंज झालेत आपण बघितलेलं आहे.
इथे तर अगदी सकृदर्शनी तुमची आकडेवारी आहे, ज्यातनं 8-10% अंतर दिसतंय सत्ताधारी विरोधामध्ये. पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की ज्यावेळी 14 साली आणखी 14 साली आम्ही जिंकलो होतो तेव्हा आम्हाला किती टक्के मतं होती देशभरातनं? 37% मतं. ज्यावेळी अगदी पीकमध्ये नेहरू सर्वाधिक मताने जिंकले होते त्यावेळी ठीक आहे, तुमच्या अतुलजींच्या म्हणण्यानुसार पण त्यावेळी पण किती नाही, ठीक आहे ना, आता सत्य जे असेल ते. तर त्यामुळे त्या पद्धतीचं जे आहे की ही आकडेवारी आत्ताची आकडेवारी जिंकण्यासाठी तुमच्या आकडेवारीनुसार आमचे प्रयत्न तर वेगळे आहेत, आमची मेहनत वेगळी आहे, ज्या पद्धतीने आम्हाला फीडबॅक मिळतो तो वेगळा आहे. तुमच्या आकडेवारीची आता ही सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही चर्चा दाखवते की आता जनतेचं समाधान या सगळ्या मोदींच्या सरकारवर दिसतंय आणि ते सर्व क्षेत्रात दिसतंय. बरं, अतुल लोंढेजी, मला पुढचे मुद्दे घ्यायचे कारण खूप मोठा सर्वे. तुम्हाला पटकन काही क्विक कमेंट करायची. आय होप तुम्ही हे सर्वेचे मुद्दे बघितले असतील टीव्हीवर. नाही, मी जे काही बघतोय, जे काही ऐकतोय आहे, आता हा एकच मुद्दा माझ्या समोर आहे. पण ग्राउंड रियालिटी जी आहे ती अतिशय वेगळी आहे. 410 सिलेंडर 200 मध्ये देणार होते, तो 1200 झाल्यानंतर जर लोक समाधानी असतील तर मग काय बोलायचं. बरं, 72 रुपयाचं पेट्रोल महाग होतं तेव्हा 112 रुपये आपल्याला कच्चं तेल आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत होतं. ते आता त्याच्यावर म्हणजे 3 रुपये 46 पैसे, 9 रुपये 56 पैसे, 1 रुपये हा सगळा टॅक्स 32-33 रुपये, 18 रुपये, नंतर वेगळे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावून जर लोक समाधानी असतील तर मग आता काय बोलायचं. 2.2% बेरोजगारी जी आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 8%च्या पुढे आणि 51% लोक बेरोजगार आहे. 45 कोटी लोकांनी नोकरी मिळेल ही आशा सोडलेली आहे. शेतकऱ्याचा खर्च हा वाढतोय, फक्त 2000 रुपये देतात, यांनी जर समाधानी होत असेल तर मग काय म्हणायचं. तरुणाईमध्ये समाधानी होण्याचं प्रमाण मोठं आहे, 50% आहे. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे सांगतो ना तुम्हाला. अग्निवीर आता यानंतर शिक्षकवीर, रेल्वेवीर, येऊया आपण या सगळ्या मुद्द्यांकडे येऊया आपण. त्यापैकी अमोलकडे जायचं आपल्याला. आमचा सहकारी अमोल आपल्यासोबत आहेत. पुढच्या मुद्द्यांकडे जाऊयात. अमोल. येस, नम्रता आणि प्रसन्न. पंतप्रधान कोण होणार, रिजन वाईज आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया. पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्राच्या मनातला पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदींना 39% पश्चिम महाराष्ट्रातली जनता पसंती देते. राहुल गांधी 23%, नितीन गडकरी 13%. शरद पवारांसोबत पश्चिम महाराष्ट्रातली 16% जनता आहे. उद्धव ठाकरे 4%, तर ममता बॅनर्जी पंतप्रधान व्हाव्यात असं पश्चिम महाराष्ट्रातल्या फक्त 1% जनतेला वाटतं. आता मराठवाड्याच्या मनात काय आहे आपण बघूया. मराठवाड्याच्या मनातील पंतप्रधान कोण? तर मराठवाड्यातल्या 45% जनतेच्या मनात नरेंद्र मोदी आहेत. 24% जनतेच्या मनात राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं असं आहे. 13% नितीन गडकरी, 8% शरद पवार, 5% उद्धव ठाकरे, तर ममता बॅनर्जींसोबत मराठवाड्यातली 1% जनता आहे. विदर्भाच्या मनात नेमकं काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. विदर्भाच्या मनातले पंतप्रधान बघा. विदर्भातल्या 48% जनतेच्या मनात असं आहे की नरेंद्र मोदींनीच पंतप्रधान व्हावं. 21% विदर्भवासियांना वाटतं राहुल गांधी, नितीन गडकरी 8%, शरद पवार 4%, उद्धव ठाकरे 5%, तर ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हावं असं विदर्भातल्या 2% जनतेला वाटतं. पुढे जाऊया. तर कोकणी माणसाच्या मनात काय आहे बघा. आम्ही केलेल्या सर्वेनुसार कोकणाच्या मनात पंतप्रधान कोण आहेत त्यापैकी 47% कोकणवासियांची नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती आहे. 17% राहुल गांधी, 15% नितीन गडकरी, 60% शरद पवार, 6% उद्धव ठाकरे, तर 1% कोकणवासियांना वाटतंय की ममता बॅनर्जींनी पंतप्रधान झालं पाहिजे. खानदेशवासियांच्या मनामध्ये पंतप्रधान पदासाठी कोणाची पसंती आपण बघूया. खानदेशच्या मनातला पंतप्रधान कोण? 43% खानदेशवासियांना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं वाटतं. 19% राहुल गांधी, 15% नितीन गडकरी, 13% शरद पवार, 4% उद्धव ठाकरे, तर 1% खानदेशवासियांना असं वाटतं की ममता बॅनर्जी पंतप्रधान व्हाव्यात. आणि शेवटी आपण बघूया मुंबईकर काय म्हणतायत. मुंबईकरांच्या मनातला पंतप्रधान कोण? 50% मुंबईकरांना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं वाटतं. 23% राहुल गांधी, 9% नितीन गडकरी, 6% शरद पवार, 6% मुंबईकरांना उद्धव ठाकरे, तर 1% मुंबईकरांची ममता बॅनर्जींना पसंती आहे.
तर रिजन वाईज हे आकडे वर खाली होत आहेत, थोडेफार बदलत आहेत. त्याचा नेमका अन्वयार्थ काय आणि पुढच्या इलेक्शनवर त्याचा काय परिणाम होईल? पुन्हा जाऊया चर्चेत. प्रसन्न आणि नम्रता. धन्यवाद अमोल, धन्यवाद. या आता तुझ्या दुसऱ्या मुद्द्यासाठी जो आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबद्दलचा सर्व्हे घेतला होता आणि महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये जाऊन आपण हा प्रश्न विचारला होता. अतुल लोंढेंकडे गेलंच पाहिजे, कारण अतुल लोंढेची मी तुमच्याकडे फक्त काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून बघत नाही, मी इंडियाचा प्रतिनिधी म्हणून बघतोय. इंडिया जी तुमची आघाडी आहे, यामध्ये अक्रॉस द रिजन्स महाराष्ट्रामध्ये 2-3 निरीक्षण आहेत. एक, नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय आहेत. 2, राहुल गांधी फारच मोठ्या डिफरन्सने मागे आहेत. आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे 6%वरती आहेत. आणि गडकरी विदर्भामध्ये 60%वर आहे. आणि मला तर गडकरी डार्क हॉर्स वाटतात. हा, अच्छा. म्हणजे त्या रेसमध्ये, कारण की RSS आमच्या नागपूरचंच आहे, जस्ट माझ्या घराच्या बाजूलाच आहे मुख्यालय. तर ते गडकरी तिकडे 7% दिसतात विदर्भात, आणि इकडे मुंबईमध्ये चटकन BMCच्या निवडणुका लावल्या पाहिजे, पटकीन. BMC आणि 10 महानगरपालिकेच्या निवडणुका 1.5 वर्षापासून यान केन कारण सांगून सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित होत नाही यांचे वकील, आणि तो मुद्दा तसाच राहील आणि निवडणुका घेता येणार नाही, ह्याचा प्रयत्न आहे. तर ते चटकन निवडणुका लावल्या पाहिजे आता. नाही, माझा वेगळा प्रश्न आहे. मी आता महापालिकेवरती जायचं नाही. तुमची इंडिया भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रातून गेली होती, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये, मी असं म्हणत नाही एकदम लगेच मोदी आणि एकदम 50-50%, पण राहुल गांधी एका फार महत्वाची कॉम्पिटिशन देणारे सुद्धा टक्केवारी इतकी मतं का नाही मिळवत? नाही, असं आहे की आता हा तुमचा सर्वे आहे, मी तुला निकाल सांगतो. या महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेनंतर बरं, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीच्या आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. कोण जिंकलं? बरं, नागपूरमध्ये आम्ही जिंकलो 2 जागा. हो, बॅक टू बॅक. हो. म्हणजे जिल्हा परिषद जिंकलो, 13 पैकी 11 पंचायत समित्या जिंकलो आम्ही. ग्रामपंचायत तर जवळजवळ आम्ही 98% जिंकलो. आणि नंतर पहिले ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी जिंकलो होतो भारत जोडोच्या पहिले. भारत जोडो नंतर शिक्षक कॉन्स्टिट्युन्सी जिंकलो. त्याच्यानंतर रणजित पाटील, किती महत्वाचे नेते, म्हणजे नाही, अतुल लोंढेजी, मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आपण अशा पॉकेट्सच्या निवडणुका जेव्हा म्हणतो की 5 जागांसाठी असतील, राज्यसभेसाठी आता तुम्ही असतील, शिक्षक पंतप्रधानांचा पॉकेट्समध्ये मतदारसंघ सर्वे केला ना नम्रताजी? ऐका ना, माझा मुद्दा तर पूर्ण ऐकून घ्या. की या निवडणुका ज्या वेळेला आपण बघतो, त्याला मतदान होत असताना ते एका वेगळ्या विचाराने होतं. आपण इथे विचार करतोय देशाच्या पंतप्रधानांबद्दल, आणि देशाच्या पंतप्रधानांबद्दल ज्या वेळेला जनता विचार करते त्यावेळेला मोदींचा चेहरा त्यांच्या नजरेसमोर येतोय. म्हणजे असं आहे का की इंडिया चेहरा द्यायला फेल होते? तुम्ही हे सांगितलं का त्यांना की ब्रिक्सची समिट करून हे परत आलेत मोदीजी, आणि अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हा चायनाचा हिस्सा म्हणून दाखवलं? हे घेऊन आलो का ब्रिक्समधनं आपण? मला हे म्हणायचं आहे की जेव्हा मतदान होतं, आता ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी किंवा शिक्षक कॉन्स्टिट्युन्सी, बरं, ही तर शिक्षित लोकांची आहे. बॅक टू बॅक ते हारले, बॅक टू बॅक ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका हारले. या आणि विधान परिषदेचे ह्याच नाही, 188 मतदारसंघावर प्रभाव पाडणाऱ्या निवडणुकांमध्ये हे जिंकले ना आम्ही लोक. इंडिया, आता इंडिया आणि पूर्वीच्या आमची आघाडी जी आहे. तर आता निवडणुका झाल्यानंतर स्पष्ट परिस्थिती जी आहे ती समोरील, असं माझं मत आहे. केशव उपाध्ये, एक जे लोकांच्या मनात आहे ते आता सर्वपणे स्पष्टपणे सगळ्यांसमोर दिसतंय, आणि हे नाकारण्यामध्ये कितीही नाकारायचं म्हणलं, शेवटी असं आहे की तुमचा कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा काही थांबणार नाही. तो सूर्य उगवणार झाकल्याने, नाही झाकल्याने, असं ते प्रत्येक ठिकाणची म्हण ही वेगळी असते. त्यामुळे असं आहे, एक त्यातला आपण मुद्दा अतुलजी एक नाही, असं आहे की मुळात आपण चर्चा करताना काही संकेत पाहूया. मी काही एक शब्द बोललो तुमच्या चर्चेमध्ये. मुळात 2-3 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा या क्षणाला नरेंद्र मोदींचं बद्दलची जनतेची आस्था, प्रेम हे तितकंच कायम आहे. हे प्रत्येक राज्याच्या प्रत्येक विभागाशी आपण बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. मगाशी उल्लेख झाला काय, हो आम्ही 2-3 निवडणुका हरलो, विधान परिषदेच्या 2 निवडणुका हरलो, अगदी 100% हरलो, पण त्याची कारणं वेगळी होती. ती कारणं काय, त्याचा अभ्यास आम्ही केला आणि त्यावरती उपाय आम्ही शोधतोय. पण त्याचबरोबर या पूर्ण गेल्या वर्षभरामध्ये अगदी आम्ही विरोधामध्ये होतो. त्यावेळी ग्रामपंचायतीपासून ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 आहे. ह्याची आम्ही आकडेवारी सहित, नावासहित यादी आम्ही दिली, सादर केली, कोण कुठे जिंकलं याच्यामध्ये. त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यावेळी यश आहे, आत्ताही यश आहे, आणि जेव्हा निवडणुका होतील तेव्हाही त्यातलं यश दिसतंय. प्रश्न असा आहे की हे कशाच्या आधारावरती समोर चेहरा लोक जाणार आहेत? म्हणजे मोदीजींबद्दल आस्था काय? गेल्या 9 वर्षामध्ये, मग कोरोनाचा कालखंड असेल, 80 कोटी लोकांना धान्यापासून अनेक निर्णय त्यांनी केलेले असतील, ज्या पद्धतीचं सरकार मोदीजींनी चालवलं आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आस्था आहे, आपुलकी आणि प्रेम आहे, आणि त्याचं प्रतिबिंब या सर्व्हेमध्ये दिसतंय. पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा अजून आकडेवारी तुम्हाला जास्त मोदींच्या बाजूने दिसेल, एवढा विश्वास तुम्हाला सांगतो. भोईटेजी,
पुढारीचे चीफ एडिटर पुढारी न्यूजचे भोईटे आपल्याला याबद्दल कमेंट करतात. मला एक 10 सेकंद म्हणतो. भरपूर प्रश्न आहेत लोंढेजी, त्यामुळे नाही तर वेळ खरंच निघून जाईल. नाही, म्हणजे हा भोईटेजी 6 गेस्ट आहेत लोंढेजी. येस भोईटे सर, माझा आवाज येतो प्रसन्न, आपल्यापर्यंत? मला असं वाटतं की जर विभागावर विचार केला तर हो येतोय. Yes. एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक विभागाचा जर आपण विचार केला निर्विवादपणे एक दिसतं इकडे की नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही विरोधातील कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त आहे. त्यात पुन्हा जर नितीन गडकरींची, कारण एकाच पक्षाचे आहेत, आपण जर मतांची संख्या मिळवली तर स्वाभाविकच ते आघाडीवरच आहेत, यात काही शंका नाही. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की इंडिया आघाडीचा जो इथे उल्लेख झाला आणि किती अंतर मोठं आहे, 30% वर प्रत्येक विभागाची आकडेवारी जाताना दिसते. जेव्हा राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इतर मते मला ठाऊक नाही इतर काही इंडिया आघाडीतला एखादा पक्ष असेल तर त्यांची सुद्धा मतं आपण एकत्र केली तर स्वाभाविकरित्या एक तुल्यबळ तर नाही मात्र एक मजबूत स्पर्धा करणारा एक, अर्थात अडचण तिथेच आहे की इंडिया आघाडी हे एक चेहरा घेऊन लोकांसमोर जाणार आहे का. शेवटी कितीही नाकारलं तरी 2014 पासून जो मगाशीही मी उल्लेख केला, देशाच्या निवडणुकांचं राजकारण जे बदललेलं आहे ते 2 ब्रँड मधल्या लढाईचं झालेलं आहे. तुम्हाला ब्रँड नरेंद्र मोदी समोर एकच ब्रँड समोर ठेवावा लागेल, तो इंडिया आघाडीला ठरवावा लागेल तर त्याचा फायदा आणखी. कारण शेवटी लोकांनाही निवडताना समोरचा पर्याय हा मजबूत आहे हे जेव्हा वाटतं तेव्हा काठावरची मतं सुद्धा तिथं वळतात. नाहीतर मग लोक कशाला, ज्या ब्रँडविषयी तेवढं मोठं ब्रँड व्हॅल्यू वाटत नाही तिकडे कशाला वळतील, यावर इंडिया आघाडीची जी बैठक आहे त्यात नक्कीच विचार होईल असं वाटतंय. बरं, आपण किशोर तिवारींकडे जाऊया. तिवारीजी, इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा हा एक ताकदवान चेहरा मानला जातो, मात्र ज्या वेळेला पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये हा चेहरा उतरवला जातो त्यावेळेला मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके टक्के मिळतात, एक आकडी संख्या सुद्धा गाठता येत नाही. कसं बघायला याच्याकडे? नाही, हे बघा, ज्यांचे 10, 15 किंवा 20 खासदार असतात त्या लोकांनी पंतप्रधानाच्या रेसमध्ये त्यांना तुम्ही दाखवताय काही बरोबर नाही. अहो, तुमचे नेते सांगतात पुढचे पंतप्रधान उद्धवजींना आम्हाला पाहायचंय म्हणून. एक मिनिट, मी उद्धवजीचा मित्र आहे, मलाही वाटतील, मला नितीन गडकरीचा मित्र आहे, मलाही वाटेल, परंतु तुम्ही नितीन गडकरीचं नाव ते पंतप्रधान पदावर टाकून ती टक्केवारी दाखवता, त्यांच्यामुळे त्यांचं तिकीट कॅन्सल होऊन जाईल. तुम्ही असं करत नका जाऊ. मी एक अजून सांगतो तुम्हाला की यामध्ये आम्हाला एक निरोप मिळतो की इंडिया अलायन्सनी मुंबईच्या बैठकीमध्ये त्याचा आमंत्रक नियुक्त करावा आणि त्याला पंतप्रधानासाठी प्रोजेक्ट करावं. जर हे बघा, पूर्ण भारताची तुम्ही समीकरणं बघितली तर 400 जागावर एकाच एक निवडणूक होणार आहे, ज्या ठिकाणी भाजपला 32% मतं मिळाले आहे आणि ह्याच्या इंडिया अलायन्सला 60% मतं आहेत. तर कितीही काही झालं तर मोदीजी, आम्ही एका ठिकाणी राहिलो तर मोदीजी कुठेच टिकणार नाही हे निश्चित झालं आहे. आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी तर नाहीच आहे ना, तिथे इंडिया किंवा एनडीए नाहीच आहे. मी आता तुम्ही समजून घ्या की इंडिया अलायन्सनी जर आपला नेता प्रोजेक्ट केला की जो पंतप्रधान पदासाठी होणार, मला तर वाटते की काँग्रेसकडे ही धुरा देऊन राहुल गांधींना प्रोजेक्ट करणं काळाची गरज आहे. त्याच्यानंतर तुमचा जो सर्वे पुढचा येईल त्यामध्ये मला वाटते की 30% मोदीकडे आणि 60% इंडिया अलायन्सकडे लोकांचं मत असेल. मात्र शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख चर्चेत सहभागी होत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मात्र तत्पूर्वी पळशीकर सरांची मी यावरती कॉमेंट घेईन. जसं केशव उपाध्ये म्हणाले की मोदींबद्दलची ही आस्था आहे. दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे की ही खरंच आस्था आहे की विरोधकांसमोर इतके सगळे पर्याय आहेत त्यामध्ये मोदींना पर्याय देण्याबद्दलचं जे काही फेवरिझम आहे ते डिव्हाइड होत आहे. तुम्ही कसं बघता या आकडेवारीकडे, पळशीकर सर? नाही, मी कसं बघतो हे अनेक वेळेला मी सांगून झालेलं आहे की मला असं वाटतं की माध्यमं ही अनाठाईपणे ही प्रेसिडेन्शियल इलेक्शन असल्यासारखं पोज करतात आणि त्याचा ऍडव्हान्टेज स्वाभाविकपणे इन्कम्बंटला, म्हणजे जे पंतप्रधान पदावर आता आहेत त्यांना मिळतो. आणि इतकं असूनही, म्हणजे विरोधी पक्षांचा उमेदवार ठरलेला नसूनही राहुल गांधींचं नाव ज्या वेगाने वरती येतंय ते जर पाहिलं तर मला असं वाटतं की बदलणाऱ्या राजकारणाची ती नांदी आहे. आपण
कसं पाहायचं हे मी मगाशी म्हणलो, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरतात. पण प्रश्न आपण कसे फ्रेम करतो, पॉलिटिक्समध्ये कशा प्रकारे प्रश्न फ्रेम केले जातात, याच्यावरती पब्लिक ओपिनियन हे बरेच वेळेला ठरत असतं. आणि हा प्रश्न हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. बरं. अनिल देशमुखजी आपल्यासोबत आहेत, पण बहुधा अजून त्यांच्यापर्यंत आपला संपर्क झालेला नाही. मलाही बोलायचं. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा लोंढे आणि मग केशवपत. आता असं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, पळशीकर सर त्यातले तज्ज्ञ आहेत की प्रश्न कसे प्लेस करायचे, सॅम्पल साईज किती असला पाहिजे, मग तुम्ही त्याचे निष्कर्ष कसे काढता. 2% लोकांनी 119% जागांचा फरक दाखवलेला आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे, काही हिमाचल प्रदेश आणि गोव्याची निवडणूक नाही आहे. असा एक सर्वे आला होता. नंतर आत्ता जर एवढी परिस्थिती चांगली आहे आणि एकाच नेत्याच्या याच्यावर हे सगळे जिंकण्याची परिस्थिती आहे, तर मग 25 पक्ष 38 पैकी असे आहेत की ज्यांच्याकडे एकही खासदार नाही आहे. मी देशाच्या पातळीवर बोलतोय, एकही खासदार नाही आहे. तर त्यांना त्या पक्षामध्ये त्यांना घ्यावं असं वाटतं. ज्या चिराग पासवानला त्याच्या काका आणि त्याला बाजूला केलं आणि त्याला घरातून काढून टाकलं, त्याला पुन्हा परत जे आहे ते घ्यावं लागतं. आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष तोडण्याची गरज पडते. म्हणजे शिवसेना तोडून पोट नाही भरलं तर मग NCP पण तोडली त्यांनी. आणि आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा येणार आहे की एकाच जागेवर आता किती लोक उभे राहणार. ते आपलं कोंबड्याचा खुराडा असतं की नाही, त्याच्यात एक कोंबडी असते एकावर, त्याच्यावर दुसरी ठेवली, दुसऱ्यावर तिसरी ठेवली, गुदमरून मरण्याची वेळ आलेली आहे. ते एकाच जागेवर किती लोक लढणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे महाराष्ट्रात. मला पळशीकरांचं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की राहुल गांधी ज्या गतीनं वाढतोय, मी गेले अनेक दिवसात अनेक सर्वे बघतोय, कुठे वाढलाय? 23, 20, 22, 15 याच दरम्यान राहुल गांधीची रेंज राहिली. पण ती रेंज पळशीकरांना खूप गतीने वाढते. एक मिनिट अतुलजी, पुन्हा एकदा मी तुमच्यावर येतच नाही, आपण थोडं हे करून आपण मी पळशीकरांना उत्तर देतो. त्यामुळे ती गती पळशीकरांना का वाटतं गतीने वाढतात, तर ठीक आहे, पळशीकरांचा तो व्यक्तिगत दृष्टिकोन आणि व्यक्तिगत विचारधारा असू शकते, त्यात मला काही म्हणायचं नाही. दुसरं त्यातलं असं आहे की हे एक नेता समोर का नाही येऊ शकत, कसे येतील? आज आपण घोषणा केली बिहारमध्ये ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत, दिल्लीमध्ये आपण काँग्रेस एकत्र आहेत. जनतेच्या मनामध्ये कशासाठी एकत्र येतात, त्यांच्याकडे कुठली दिशा आहे, कोणता विचार आहे, कुठल्या पद्धतीची निवडणूक लढवण्याची पुढची रणनीती आहे, कुठल्या विकासाच्या मुद्द्यावरती, प्रत्येकाचा अजेंडा वेगळा आहे, प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. आणि अशा पद्धतीचे विचित्र खिचडी यापूर्वी देशाने 90च्या दशकात बघितलंय. खिचडीचं ज्या पद्धतीच्या गोष्टी अनेक त्या काळात घडल्या होत्या, कशा पद्धतीने सरकार पडली होती त्या काळात, काँग्रेसनीच सरकार ती पाडली होती पूर्वीच्या काळी. म्हणजे काँग्रेस कशा पद्धतीने पाठिंबा काढून घेते, राजीव गांधींनी काढून घेतला होता, त्यापूर्वी इंदिरा गांधींचं उदाहरण आपल्या समोर सगळ्यांचं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचा इतिहास सगळ्यांच्या समोर आहे. आणि आमचं तर म्हणणं आहे राहुल गांधीने जाहीर करावं. आता कोणतं म्हणालं की तिवारीजी की राहुल गांधीने जाहीर केलं की राहुल गांधीने जाहीर त्यांनी करावंच. बाकीचे उमेदवार त्यांच्यासोबत किती उभे राहतात, आत्ता जे सध्या 7 द्यायला उभे आहेत. आणखीन एक उदाहरण 2017 अशाच पद्धतीने, हे पहिलं उदाहरण नाही आहे, मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. 2017 अशाच पद्धतीने ज्यावेळी कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि JDU सरकार आलं, त्यावेळी हेच सगळे नेते हात वर करत उभारले होते, आम्ही सगळे एकत्र आहोत. 2019 याच पद्धतीने तुम्हाला आठवत असेल, प्रसन्न आपण सगळेजण त्यावेळी स्टुडिओमध्ये होतो, वेगळ्या स्टुडिओमध्ये, त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीच्या अशीच चर्चा चालायची की ज्या चर्चेमध्ये विरोधक सगळे ताकदवंत झाले आणि भाजपला 200 जागा पण मिळणार नाही, अशा छाती ठोकपणे दावे केले जायचे. प्रत्यक्षात एक फक्त अमोलकडे जाण्यापूर्वी, अमोलकडे पुढच्या प्रश्नावर जाण्यासाठी इकडे हे पण निश्चित केलं पाहिजे, अनेकदा पर्सन टू पर्सन कंपॅरिझन असताना नम्रता असं होतं की तो माणूस तेवढ्यापुरतं उत्तर देतो की नरेंद्र मोदी, याचा अर्थ तो स्वतः जाऊन सुद्धा मदत आहे नसेल नाही. त्यामुळे याच्यातले दोन्ही बाजू, अर्थात केशवपतींचे मुद्दे सुद्धा टेक्निकली बरोबर आहेत. त्यांनी आता सांगितलं. मी अमोलकडे जातो पुढच्या मुद्द्यासह, कारण आज भरपूर प्रश्न आहे, त्यामुळे काही वक्त्यांवरती थोडासा अन्याय पण होऊ शकतो, मध्ये त्यांना रोखावं लागू शकतं. मी अमोलकडे जातो पुढच्या मुद्द्यासाठी. अमोल, नम्रता आणि प्रसन्न, महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर कुठल्या विभागाचा कुणाला कौल असणार आहे हे आता आपण बघूया. सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र. आज लोकसभा निवडणुका झाली तर पश्चिम महाराष्ट्राची साथ कुणाला, याच्यावर पोलमधनं जे आकडे समोर येत आहेत ते आता आपण बघतोय. भाजपला 36%, काँग्रेसला 18%, शिवसेना शिंदे गटाला 4%, तर शिवसेनेला ठाकरे गटाला 9% पश्चिम महाराष्ट्रातल्या नागरिकांची सध्या साथ आहे असं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत 8% जनता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 18%, वंचित बहुजन आघाडी 2%, मनसेसोबत 1%. इतर 2 आणि नोटा 2%. पश्चिम महाराष्ट्रातलं हे चित्र आहे. यानंतर पुढचा विभाग, कोकणाची साथ कुणाला आहे बघूया. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपला 38% जनता सध्या कोकणातली साथ देईल.
काँग्रेसला 11%, शिवसेना शिंदे गटाला 9%, शिवसेना ठाकरे गटाला 21% कोकणातली जनता साथ देईल असं या पोलमधनं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत 60%, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत 4%, वंचित बहुजन आघाडीसोबत 1% आणि मनसेसोबत 3% कोकणातली जनता आहे असं या क्षणाचं चित्र आहे. आणि त्याचबरोबर इतर 3% तर नोटा 3% असं हे कोकणातलं चित्र आहे. बघूया पुढचा विभाग. मुंबईचं काय चित्र आहे आपण बघूया. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर मुंबईची साथ कोणाला? आणि पोलमधनं समोर आलेले आकडे सांगतात 40% मुंबईकर भाजपसोबत असतील, 15% काँग्रेससोबत, 10% शिवसेना शिंदे गटासोबत, 20% शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत. अजित पवार गटासोबत 1% लोक असतील, शरद पवारांसोबत 4%, वंचित बहुजन आघाडीसोबत 2%, तर मनसेसोबत 4% मुंबईकर असतील जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर. इतर 3 आणि नोटा 1 असं मुंबईतलं चित्र आहे. यानंतर मराठवाड्याचं काय चित्र आहे आपण बघूया. मराठवाड्याची साथ कुणाला आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? 41% मराठवाड्याची जनता भाजपसोबत असेल, 18% लोकांनी काँग्रेसला पसंती दिली आहे, 6% शिवसेना शिंदे गट, 15% शिवसेना ठाकरे गटासोबत असेल, 3% जनता म्हणते की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आम्ही साथ देऊ, 9% जनता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत असेल, वंचित बहुजन आघाडी 4%, तर मनसेला 1% जनता साथ देणार आहे. मराठवाड्यातली असं आत्ताचं चित्र आहे. इतर 2 आणि नोटा 1. खानदेशची जनता काय म्हणते आपण बघूया. खानदेश कुणाला साथ देणार जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? खानदेशातल्या जनतेचा कौल असा आहे 39% भाजप, 14% काँग्रेस, 6% शिवसेना शिंदे गट, 14% शिवसेना ठाकरे गट, 6% राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, 12% राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, 2% वंचित बहुजन आघाडी, 2% मनसे, 3% इतर आणि 2% नोटा. पुढे विदर्भ. विदर्भाची साथ कुणाला आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? आणि त्याचा पोल काय आलाय बघा. भाजपसोबत 44% विदर्भातली जनता असेल, काँग्रेससोबत 22%, शिवसेना शिंदे गट 5%, शिवसेना ठाकरे गट 6%, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2%, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3%, वंचित बहुजन आघाडी 7%, मनसे 1%, इतर 8% आणि नोटा 2% हे विदर्भातलं चित्र असेल. तर ही रिजन वाईज आकडेवारी जाणून घेतल्यानंतर आता याच्या अनालिसिसकडे आपण वळूया. प्रसन्न आणि नम्रता. मला वाटतं प्रसन्न अतुल लोंढे पुन्हा एकदा म्हणतील या क्षणाला बीएमसीच्या निवडणुका घ्या. एक जाणवलं का तुम्हाला? एक नम्रता तुलाही जाणवलं असेल, म्हणजे भाजपबद्दल वगैरे ते बोलतील विश्लेषण. खास करून राष्ट्रवादीच्या दोन्ही फॅक्शन्सची प्रगती चवडी चांगली नाहीये हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा दिसून अगदी येते. खरं. खास करून कोकणामध्ये भाजपला अनप्रेसिडेंटेड काहीतरी 34, मला एकदम आकडा मी झाला 38% त्यांना प्रतिसाद मिळतोय. खरंय. हा प्रतिसाद कसा काय येतोय ते जाणून घेण्याला या मान्यवरांकडून. आणि आता आपल्यासोबत उदय सामंतजी पण आहेत, देशमुख पण मगाशी जॉईन झालेले. त्यांचं दोघांचं सुद्धा पुढारी न्यूजच्या या महापोलमध्ये स्वागत. नम्रता, आपण सुरुवातीला उदय सामंत यांच्याकडे जाऊया. सामंतजी तुम्ही बघितली ही आकडेवारी आणि विशेषतः त्यामध्ये फोकस असा आहे की शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांमधली जी आकडेवारी आहे ती शिंदे गटाला कुठेतरी आत्मचिंतन करायला लावणारी आहे. आपली कमेंट यावर. या सर्वेवरनं मला असं वाटतं की एक तर निश्चित झालेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीचे कल या सर्वेवरनं हे भाजपच्या बाजूनं आहे हे निश्चित झालेलं आहे, कारण तुम्हीच ते दाखवलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या सर्वेचं ॲनालिसिस करण्या एवढा काय मी मोठा राजकीय तज्ज्ञ नाही, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं अजून इनिशियल स्टेजला आहे. अजून भरपूर काही गोष्टी घडायच्या आहेत, भरपूर ज्याला आपण म्हणतो की राजकीय उलथापालथ व्हायची आहे. त्याच्यानंतर ज्या काही आता बैठका इकडे तिकडे होत आहेत त्याच्यामधनं देखील काही निर्णय होणं पेंडिंग आहेत. नरेंद्र मोदी साहेबांचं पंतप्रधान म्हणून नाव आमच्याकडून फायनल आहे, परंतु आता बाकीच्यांकडनं कोणाचा शोध होतो हे अजून निश्चित नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अजून अनेक गोष्टी घडायच्या आहेत
आणि मला असं वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण हे ज्यावेळी सर्वे करू त्यावेळी ह्या सर्वेमध्ये ठीक आहे, आज आम्ही शिंदे गट म्हणून म्हणण्यापेक्षा शिवसेना म्हणून कमी दिसत असू, परंतु आम्ही सुद्धा मेहनत करणारे आहोत, आम्ही सुद्धा लोकांपर्यंत जाणारे आहोत, आम्ही सुद्धा लोकांना कन्व्हिन्स करणारे आहोत. त्याच्यामुळे हे जे सर्वे आहेत ते आम्ही बदलू शकतो आणि तेवढं कॅलिपर हे नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. परंतु प्राथमिक जर आपण बघितलं लोकसभेचे निकाल तुमच्या सर्वेवरनं तर ते कोणाच्या पारड्यामध्ये जात आहेत हे एक निश्चित झालेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचा प्रश्न जो आहे की आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या बाबतीत प्लीड करेल की आम्ही आता 31 तारखेला असं करणार आहोत, 1 तारखेला त्याच्यातनं असं आउटपुट मिळणार आहे. हे सगळं ठीक आहे, परंतु याच्यातनं एकच जनतेला कळलं पाहिजे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या की नक्की बाबा पंतप्रधान पदाचा उमेदवार तरी कोण आहे. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व एकदा सगळ्यांनी NDAनं आम्ही स्वीकारलेलं आहे, ते पंतप्रधानाचे उमेदवार आहेत. तसं आता 2 दिवसामध्ये यांचा उमेदवार जाहीर होणार आहे का याची देखील उत्सुकता लागलेली आहे. ते उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुद्धा अजून हे कल फार मोठ्या पद्धतीनं बदलणार आहेत. मला असं वाटतं की ठीक आहे, जिथं आम्ही कमी असू तिथं आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू, पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू. पण याच निमित्तानं आपल्याला देखील मनापासून पुढारी न्यूजच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. विशेषतः प्रतापराव जाधव साहेबांना आणि योगेशजींना देखील शुभेच्छा देतो आणि जनतेचा आवाज आपण असाच लोकांपर्यंत न्यावा ही देखील विनंती करतो. बरं, अनिल देशमुख सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांची सुद्धा कमेंट घेऊयात. अनिल देशमुखजी, म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे अगदी अजित पवार आणि शरद पवार एकत्र मानले असते तरी सुद्धा काही फार परफॉर्मन्स चांगला नाहीच आहे. पण आता 2 फॅक्शन झालेले तर आणखी वाईट आहे. आणि आणखी त्याच्यात सांगायचं तर अजितदादांच्या गटाची सुद्धा स्थिती काही फार चांगली नाही दिसत आहे यामध्ये लोकांचा प्रतिसाद. सर्वप्रथम पुढारीनी जो चॅनल जो आज लॉन्च केला आहे, आज त्याचं लॉन्चिंग आहे, त्याबद्दल मी पुढारीच्या या चॅनलला शुभेच्छा देतो. थँक्यू. पुढारी वर्तमानपत्राची सगळ्यांना माहीत आहे की बरोबर 82 ते 83 वर्षाची परंपरा आहे. तीच परंपरा आता पुढारी चॅनल आता ही चालवेल अशा पद्धतीनं त्यांना शुभेच्छा. आपण जो सर्वे इथे दाखवलेला आहे हा फार इनिशियल स्टेजचा सर्वे आहे. आता पुढील काळामध्ये काय काय होतं आपण पाहावं की पुढील काळामध्ये आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत पाहावं की शरद पवार साहेबांनी आता नुकतेच दौरे चालू केलेले आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं जी काही आमची वरिष्ठ मंडळी यांनी अलग जाऊन सत्तेमध्ये सामील झाले. आता त्याच्यानंतर आता पवार साहेबांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याचं काम चालू केलेलं आहे. नुकतंच आता 2-3 सभा झाल्या, बीडला झाली, कोल्हापूरला झाली, येवल्याला झाली, ह्या सभा झाल्या. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पवारसाहेब फिरतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब फिरतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा काँग्रेसचे जे नेते आहेत राहुलजी सुद्धा येतील आणि हे संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे संपूर्ण नेते एकत्र फिरल्यानंतर कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं चित्र बदलतं हे आपल्या लक्षात येईल. पुढच्या काळामध्ये आपण पहा 100% जे चित्र आहे. हां, बोला 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 बोला, मुद्दा पूर्ण करा. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा अतिशय लोकांना सहानुभूती आहे. पवार साहेबांच्या बाबतीत जे झालं, अनेक त्यांच्या आमच्या जवळचे नेते मंडळी सोडून गेले, त्याबद्दल पवार साहेबांना सुद्धा सहानुभूती आहे. राहुल गांधी साहेबांचा ग्राफ फार वाढलेला आहे. या तिन्ही बाबीचा जर आपण विचार केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायला लागतील आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला लागतील त्यावेळेस एक वेगळं चित्र खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा लोकसभेच्या निवडणुकीत आणि मोठ्या प्रमाणात फायदा विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पुढील काळामध्ये दिसेल. भविष्यात काही आकडे बदलतात का हे आपल्याला पाहावं लागेल आणखीन असा मोठा सर्वे करून. किशोर तिवारी यांना काही मुद्दा मांडायचा होता. केशवजी, मी येते आपल्याकडे. किशोर तिवारीजी, थोडक्यात. नाही, हे बघा, आपला हा सर्वे पाहून मला एक गोष्ट कळली आणि सावंत साहेबांनाही हा निरोपच आहे की ज्या लोकांनी आपल्या पक्षाला सोडलं आणि जे अप्रामाणिक राहिले, ज्यांना आम्ही गद्दार म्हणतो, तर गद्दारांना महाराष्ट्राच्या जनतेने स्थान दिलं नाही हे स्पष्ट दिसते. तर अप्रामाणिकतेने भाजपनी अनेक लोकांचे राजकीय करिअर खराब केले हे तुमच्याच सर्वेमध्ये दिसत आहे. मला वाटते जेव्हा राज्याची निवडणूक होईल तेव्हा तर मला वाटते की जे लोक आपल्या आपल्या मूळ पक्षाला ED, CBI यांच्या त्रासामुळे सोडून गेले किंवा भाजपच्या
या राजकारणामुळे सोडून गेले त्या लोकांना लोक याच्यापेक्षा जास्त तडा देतील असं मला वाटते. पण निरोप चांगला आहे. लोकांना अप्रामाणिक लोक आवडत नाही असाच निरोप आहे. तर ठीक आहे. उदय सामंतजी जरा जमलं तर परत येऊन जा बाबा. मी पळशीकर सरांकडे जाईन. पळशीकर सर, याच्यातले बाकीचे मुद्दे जे ऑब्व्हियस होते, म्हणजे भाजपला फार मोठा प्रतिसाद दिसतोय वगैरे, इंटरेस्टिंगली हे दिसतंय की म्हणजे मगाशी जो प्रश्नही विचारला, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. एक असते तरी मिळाला नसता, पण वेगळे झाल्यानंतर खास करून अजित पवार गटाला तसा मिळताना दिसत नाहीये. याकडे आपण कसं पाहत? शिंदेच्या बाबतीत सुद्धा तीच स्थिती आहे. मी तेच म्हणणार होतो की तुम्ही जे राष्ट्रवादीचं म्हणताय ते शिवसेनेचं झालेलं हो. आहे. या दोन्ही पक्षांमध्ये फूट झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो गोंधळ उडालेला आहे त्याचा परिणाम मला वाटतं असा झालेला आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी धड याही गटाला नाही आणि धड त्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही. आणि त्यामुळे एकूणच अशा प्रकारची फूट पडली की प्रादेशिक पक्षांची कशी वाताहत होते हे या सर्वेक्षणामधनं दिसतं असं मला वाटतं. बरं, केशव उपाध्यायांना काही मुद्दा मांडायचा होता? केशव मी मगाशी आपले देशमुख साहेब बोलत होते, मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी वस्तुस्थितीत किंवा विरोधकांची रणनीती काय असू शकते ह्याचं त्यांनी कबुली दिली. ते असं बोलता बोलता म्हणाले की शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना सहानुभूती आहे म्हणून जनता मतं देतील. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की अजून कुठल्याच जमान्यात आपण वावरत आहोत की सहानुभूतीच्या आधारावरतीच आम्ही मतं मिळवणार. ही 84 साली घडलं होतं. एक मिनिट. आणि त्याच्यानंतर सातत्याने मी सगळं काँग्रेसचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा राज्याच्या विकासाचा प्रश्न नाही, कुठल्याही पद्धतीचं देशाच्या विकासाची भूमिका नाही, कोणत्याही प्रकारचा चांगला अजेंडा तरुणांसाठी नाही, महिलांसाठी काय करणार हे काही सांगितलं नाही. आम्हाला निवडून का द्यावं, तर आमच्याबद्दल सहानुभूती आहे म्हणून आम्हाला निवडून देतील. या प्रकारच्या भ्रमामध्ये हे इंडियाचे INDA जे काही त्यांचं त्यांनी धारण केलंय, अशा पद्धतीची लोक घेऊन कुठल्या भ्रमात वावरत असतील तर आज जी मतांची आकडेवारी जेमतेम कुठेतरी ती 10-20% दिसते, ती पुढच्या काळामध्ये आणखीन कमी होताना दिसेल. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मुळामध्ये मगाशी उल्लेख झाला की काय पवार साहेब सभा जोरात मिळतात, त्याच्यानंतर ती अजित पवार सभा त्यापेक्षा मोठी सभा झालेली आपण बघितली. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे उद्धव ठाकरे तर खूप जोरात वर्षभरापूर्वी बोलले होते की म्हणाले की मी महाराष्ट्र पिंजून काढणार. किती सभा झाल्या वर्षभरामध्ये? बरं, जिथं सभा झाल्या त्यापेक्षा मोठ्या सभा एकनाथ शिंदे साहेबांच्या तरी मोठ्या सभा झाल्या. त्यामुळे हेच सगळं चित्र बघितलं असता महाराष्ट्रामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळीकडे एक कॉमन बेस आहे सर्व विभागामध्ये की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा ताकदवर पक्ष महाराष्ट्रात आहे. त्यामुळे त्याचा मोठा पर्सेंटेज दिसणारच, याला राष्ट्र वाटण्याचं कारण नाही. बरं, थोडक्यात कारण मला बोला, अंबादास दानवे सुद्धा जॉईन झालेत आपल्याला. ठीक आहे ना, आम्ही बसलोय ते. असं आहे की NDTVने एक सर्वे घेतला होता, इंडिया वर्सेस NDA, आणि त्याचा सॅम्पल साईज होता 35,000. 84% हे इंडियाच्या बाजूने आले होते, 14% हे NDAच्या बाजूने आले होते. त्यानंतर न्यूज 24ने एक सर्वे घेतला होता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदीजींच्या संदर्भामध्ये. 62% हे राहुलजींना आलं होतं आणि 38% हे मोदीजींना आलं होतं. त्यानंतर रुबिका लियाकत अलींनी एक घेतला होता, तोही असाच होता. आता यांच्या जो किती नीती आहे, ज्यांना कांदा, टोमॅटो आणि येणाऱ्या काळामध्ये साखर, पारबॉइल्ड राईस आणि तूर डाळ सांभाळता येणार नाही आहे, ते धोरणाच्या बाबतीमध्ये सांगतात आहे. ज्यांनी कारगिलच्या वीराच्या पत्नीची इब्रत वाचू शकत नाही, देशाचे प्रधानमंत्री, तिथल्या महिलांचा व्हिडिओ येतो म्हणून ते बोलावं लागतं, नाही तर ते बोलायला तयार नाही. तिथले मुख्यमंत्री सांगतात की शेकडो ऐसी केसेस हुई आहे, हे सांगतात. ते आम्हाला धोरण सांगत आहेत. ते आम्हाला धोरण सांगत आहेत की ज्यांनी 72,000ची मेगा भरती सांगितलेली होती, अजूनपर्यंत मेगा भरती नाही. मी मधात बोललो नाही, केशवजी मधात बोललो नाही. मी आता धोरणावर बोलतोय, मी. ते आम्हाला धोरण सांगत आहे ज्यांच्या काळामध्ये डेट टू GDP जो आहे तो 20% क्रॉस होतोय. ते आम्हाला धोरण सांगतात आहे ज्यांनी देशामध्ये 70 वर्षात 55 लाख कोटीचं कर्ज होतं, जे त्यांनी 9 वर्षामध्ये 155 लाख कोटीवर नेलं, म्हणजे 100 लाख कोटीवर कर्ज नेलं. ते आम्हाला धोरण सांगत आहे की 58 रुपये होता डॉलरला, तेव्हा तो ICU मध्ये होता, आणि आता 83 रुपयाच्या वरती गेला असताना सुद्धा तो ICU मध्ये नाही. ते आम्हाला धोरण सांगत आहेत की देशामध्ये कधी नव्हती 45 वर्षातली सोडा सगळ्यात मोठी बेरोजगारी आज आहे, कधी नव्हती ती सर्वात मोठी महागाई आज आहे, सामान्य माणसाचं जगणं कठीण झालं. ते आम्हाला धोरण सांगत आहे. त्यांना जे 500 रुपये सिलेंडर देत आहे, जे राईट. ठीक आहे, मी अतुलजी, मला सगळ्यांना भरपूर एवढा वेळ देता येणार नाही आम्हाला, कारण गेस्ट खूप आहेत आणि सर्वे खूप मोठा आहे आपला. मी दानवेंकडे जातोय. तुम्हा सगळ्यांमध्ये त्यांचा ते आता जॉईन झालेले, त्यांना आधीच्या प्रश्नाची उत्तर पण देता आली नाही. दानवेजी, मी अगदी समक करून विचारतोय, आता जो प्रश्न झालेला आहे त्याच्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रतिसाद तुलनेनं कमी आहे. मगाशी आम्ही पंतप्रधानपदी विचारला होता, तो चॉईसमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी आणि बाकीच्यांमध्ये फार फरक होता, आणि आता विभागनिहाय जेव्हा मी पक्षाचा परफॉर्मन्स बघायचा प्रयत्न केला त्यातही कमी वाटतोय. कुठे चुकतंय असं वाटतंय शिवसेना, उद्धव ठाकरे गट?
दानवेजी, माझा आवाज पोहोचला आपल्यापर्यंत? त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. तर मला येस, येस, केशवजी. केशवपाध्ये बोला. नाही, मुळामध्ये असं आहे की हेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत की ज्यांनी जगामध्ये जी आपली अर्थव्यवस्था कोलमडलेली होती, मनमोहन सिंग असताना सगळं माहिती आहे, पॉलिसी पॅरलाइज होतं, ती अर्थव्यवस्था जगामध्ये 5 नंबरमध्ये आणली. हेच नरेंद्र मोदींचं आहे. याच नरेंद्र मोदींनी कोरोना काळामध्ये 80 कोटी जनतेला धान्य दिलं, हे जनता विसरलेली नाही आहे. ह्याच नरेंद्र मोदीच्या काळामध्ये 12 कोटी महिलांसाठी शौचालय झाली, हे जनता विसरलेली नाही आहे. त्यामुळे काँग्रेसने अशी मी अनेक लिस्ट सांगू शकतो. सर्वाधिक MSP जी आहे शेतकऱ्यांची याच मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये झाली. हो बरोबर ना, मी तुम्हाला सांगतो ना. त्यामुळे मी तुम्हाला आकडेवारी निश्चित देतो. खोटं नाही, मी आकडेवारी जी जाहीर आकडेवारी आहे त्याच्यामुळे 14 सालचा काढून बघा. राहता महागाईचा उल्लेख 14 आता राहुलजी मध्ये बोलू नका. 1200 मध्ये बोलू नका. मी परत थोडंसं थांबवतोय, माफ करा, पण दानवे थ्रू झालेले त्यांची वेळ तुम्हाला दिली होती. मी काय करू? आपण त्यांची वेळ तुम्हाला दिली माझा होती. अर्धवट सोडायचा का तुम्हाला? मग मी थांबतो, थोडक्यात तुम्ही चर्चा करा. बरं, थोडक्यात पूर्ण करा. आले पण काय झालं? मग थोडक्यात पूर्ण करा प्लीज, केशवपाध्ये थोडक्यात मुद्दा पूर्ण करा. मुद्दा पूर्ण मुळात असं आहे की त्यामुळे या अनेक अशी अख्खी लिस्ट देऊ शकतो की ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असो, महिला असतील, तरुण असतील, या सगळ्यांचा विकासाचा दृष्टिकोन पुढे नेतात मोदीजी. त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करतात, म्हणून हा चित्र दिसत आहे. ठीक आहे. अंबादास दानवे, तुम्ही चर्चा ऐकत असाल, तुमची कमेंट. नाही, एकतर तुम्ही जे उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर बोलले, पंतप्रधान देशाचा कोण असावा याच्याविषयी निश्चित याच्यावर देश पातळीवरचे जे लोक नेतृत्व करतात त्याच्याविषयी बोललं जातं. उद्धवजी ठाकरे साहेबांनी किंवा शिवसेनेनं कधीच म्हटलेलं नाही का उद्धवजी ठाकरे साहेब पंतप्रधानाचे दावेदार आहेत. त्यामुळे या सर्व्हेमध्ये तुम्ही म्हणाल यांचं नाव यावं, त्यांचं नाव यावं, याला कमी टक्के, त्याला कमी टक्के, याला काही महत्त्व नाही. पण नरेंद्र मोदी जे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान, यांना आत्ताच्या घडीला 45% असं आपण म्हणता, आणि याचाच अर्थ 55% लोक काही नरेंद्र मोदींच्या बाजूनं पंतप्रधान पदाच्या शर्यतीने, हे तर अतिशय सुस्पष्ट होतं. आणि त्यामुळे अशा सगळ्या शक्ती ज्यावेळेस या 45%, हे तर तुमचा सर्वे खरा असतो याच्यावर कोणाचाच विश्वास नाही, असायचं काही कारण पण नाही. कित्येक सर्वे खोटे, उलटे, पालटे पडलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं जरी तुमचा सर्वे खरा मानला तरी एक 55% कौल हा नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आहे. तरी अजूनही कोणीही पंतप्रधानाचा चेहरा समोर विरोधी पक्षांनी किंवा इंडिया आघाडीने केलेला नसताना ही स्थिती आहे. आणि मला वाटतं ज्यावेळेस अशी स्थिती येईल त्यावेळेस हा सर्वेमध्ये आणखी डिफरन्स वाढत जाईल. बरं, आपण पुढचा मुद्दा घेण्यासाठी पुन्हा एकदा आता अमोल जोशी आमचा सहकारी पुढच्या वेगळ्या स्टुडिओमध्ये आहेत, तिथे जाऊयात, पुढचा मुद्दा घेऊयात. आणि त्यासह पुन्हा आपल्यासोबत मान्यवर आहेत. मी परत एकदा सगळ्यांची फक्त ओळख करून देतो. आपल्यासोबत सुहास पळशीकर ज्येष्ठ राज्यशास्त्र अभ्यासक आहेत, तुळशीदास भोईटे पुढारी न्यूजचे चीफ एडिटर आहेत, केशव उपाध्याय आहेत, अतुल लोंढे केशव उपाध्याय भाजपचे मुख्य प्रवक्ते, अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, अनिल देशमुखजी दिसत आहेत, उदय सामंतजी सुद्धा दिसत आहेत. मी पुन्हा जातो अमोल जोशी माझा सहकारी त्याच्याकडे पुढच्या मुद्द्यासाठी. अमोल. प्रसन्न आणि नम्रता, पंतप्रधान पदासाठी महिला काय म्हणतायत, तरुणांची पसंती कुणाला आहे आणि ओव्हरऑल चित्र काय आहे हे आता आपण बघूया. महिलांची पसंती कुणाला याची आकडेवारी फार इंटरेस्टिंग आहे. 44% महिलांना असं वाटतंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, 22% महिलांना वाटतं राहुल गांधी, 11% महिलांना वाटतं नितीन गडकरी, 10% महिलांना शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं वाटतं, 5% महिलांना उद्धव ठाकरे, तर 1% महिलांची ममता बॅनर्जींना पसंती आहे. पुढे जाऊया. तरुणांची पसंती कुणाला आहे हे आता आपण बघूया. पंतप्रधान पदासाठी किती तरुणांनी कुठल्या उमेदवाराला पसंती दिली आहे याचं हे चित्र आहे. 45% तरुण सध्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं या मताचे आहेत, 21% राहुल गांधी, 12% नितीन गडकरी, 9% शरद पवार, 5% उद्धव ठाकरे, तर 1% तरुणांना असं वाटतं की ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हायला पाहिजे. तर ओव्हरऑल कुठलीही कॅटेगरी न करता पंतप्रधान पदासाठी कुणाला पसंती आहे महाराष्ट्राची हे आता आपण बघणार आहोत. पुढील पंतप्रधान कोण असावा, तर यामध्ये 45% जनतेला असं वाटतं की नरेंद्र मोदी असावेत, 22% जनतेला वाटतं राहुल गांधी असावेत, 12% जनतेला वाटतं नितीन गडकरी असावेत, 10% जनता म्हणते शरद पवार पंतप्रधान व्हायला पाहिजेत, 4% वाटतं उद्धव ठाकरे, तर 1% जनता ममता बॅनर्जी पंतप्रधान व्हाव्यात या मताची आहे. नम्रता आणि प्रसन्न.
येस, थँक्यू अमोल. अतुल लोंढे, आकडेवारी सगळं काही बोलून जाते. काय होतंय, काय चुकतंय कुठे? राहुल गांधी एवढे का मागे पडतायत? किती अंतर आहे बघा, खूप मोठं अंतर आहे. असं आहे की तुम्ही जो सर्वे केला त्याचा मी सन्मान करतो, माझं असं म्हणणं नाही आहे. पण आता कर्नाटकच्या निवडणुका झाल्या, सातत्याने निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांच्या वेळेस आम्ही असं सर्वेला चर्चेला बसायचो नॅशनल चॅनल्सला. तिथे दाखवायचे की 119 भाजपा आणि 95 काँग्रेस, 85 काँग्रेस जवळपास हारणार अशा पद्धतीचे होते. तेव्हा आम्ही दावे करत होतो की जमिनीवरची परिस्थिती आणि आपण जे सर्वे दाखवता त्याच्यातली परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे तो भाग अलैदा, मी तुमच्या सर्वेवर काही ऑब्जेक्शन घेत नाही, पण एक जमिनीवर काम करताना कार्यकर्त्याला पण त्याचा पल्स कळतो की काय परिस्थिती आहे. आणि आम्ही सांगत होतो, आम्ही चॅलेंज करत होतो की 130 जागा ज्या आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा ह्या काँग्रेसला मिळतील. प्रत्यक्षामध्ये काय झालं हे आपल्यासमोर आहे की 136 जागा काँग्रेसला मिळाल्या आणि 65 जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळाल्या. त्यावेळेस मोदी साहेबांचा चेहरा, राहुल गांधींचा चेहरा समोरासमोर होता, डायरेक्ट फाईट होती आणि सगळे पक्ष होते. JDS होता, त्याच्यानंतर आप होता, MIM होते, सगळे जेवढे पक्ष होते तेवढे सगळे पक्ष होते. त्यामुळे तिथनं एक जो ट्रेंड आला, कारण की मुद्दे जे होते ते सगळे राष्ट्रीय मुद्दे होते, महागाई होती, बेरोजगारीचे मुद्दे होते, सगळे राष्ट्रीय मुद्दे होते. आणि त्यावेळेस एक ट्रेंड असा स्पष्टपणे समोर आला की डिव्हिजन ऑफ वोट हे स्वतः वोटरनीच टाळायचं ठरवलेलं आहे. आणि मग हे जे कन्सॉलिडेशन आहे, हे कन्सॉलिडेशन दुसऱ्या कन्सॉलिडेशनच्या समोर उभं आहे. अतुल लोंढेजी, आपण ज्या वेळेला एखाद्या राज्याचा विचार करतो तर राज्यामध्ये तिथे मोदी रिंगणात नसतात. मोदींचा चेहरा वापरला जात असतो, कोणीतरी एक मुख्यमंत्री बनेल किंवा काय याच्यासाठी. इथे स्वतः मोदी पंतप्रधान बनणार का हा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला जनता मत देत असते त्यावेळेला मुख्यमंत्र्यासाठी ती मत देणार आहे की पंतप्रधान म्हणजे विधानसभेसाठी मत देणार आहे की लोकसभेसाठी? एक तुम्ही लक्षात घ्या, फरक तुम्ही लक्षात घ्या, सर्वात जास्त सभा कर्नाटकमध्ये राहुल गांधी असो, कुठलेही नेते असो, त्यावेळेस जास्त अमित शहाजी आणि नरेंद्र मोदीजींनी केलेल्या होत्या. त्यामुळे आपण असं, मी तुम्हाला एक बिहेवियरल पॅटर्न जो आहे मतदानाचा तो कसा चेंज झाला, डिव्हिजन मतदार स्वतः कसं टाळत आहे ते सांगतोय. आजची ग्राउंडची परिस्थिती अशी आहे की इंडियाच्या समोर भाजपा जर हे 4 ते 5 जागा जरी लोकसभेच्या जिंकलं तर मला आश्चर्य वाटेल. हे तुम्ही लिहून ठेवा, तुमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुम्हाला शुभेच्छा देत असताना मी हे सांगतोय. 4 ते 5 जागा भाजप कुठे जिंकणार? महाराष्ट्रात लोकसभेला 4 ते 5 जागा जरी जिंकल्या तरी आश्चर्य वाटेल. अशी परिस्थिती ग्राउंडवरची आहे. असं आहे, त्या शेख चिल्लीला प्रत्येक स्वप्न पाहायचं अधिकार असं काही बोलू नका, नाही तर मला होतं ना माझं मी पण मुंगेरी लालके म्हणेन. शब्द व्यवस्थित वापरा ना. अगदी मी तुम्हाला मुंगेरीला शब्द व्यवस्थित वापरा. मुंगेरी लाल, बरं ठीक आहे, मुंगेरीला म्हणू आपण. मुंगेरीला स्वप्न बघायला अधिकार आहे, मुंगेरी लाल असं म्हणतात. असं त्यामुळे काही हरकत नाही. मुळात समजून घेतलं पाहिजे की हे सगळे सर्वे जे आहेत ते सर्वे काढूनच टाकायचे, आम्हाला काही मान्यच नाहीये. अशा पद्धतीने भूमिका ती काँग्रेसची नवीन नाहीये. मी ह्याच्यापूर्वी सुरुवातीला म्हणून उल्लेख केला होता कशा काँग्रेसची भूमिका होती. असं आहे की सगळे सर्वे, काही सर्वे येतात जातात, कमी जास्त होत असतात, पण ते शास्त्र मान्यच करायचं नाही. आणि आम्ही सांगतो तेच खरं, महाराष्ट्रात भाजपा 4-5 जागा जिंकणार असं म्हणलं तर महाराष्ट्रातला टीव्ही म्हणा प्रत्येक जण म्हणेल की हे मुंगेरके स्वप्ने बघतात. पण ठीक आहे, मग अशी आमच्या अंबादास दानवे असं म्हणाले की काय आम्ही उद्धव ठाकरेंना कधी म्हणलंच नाही पंतप्रधान उमेदवार. तुमचे संजय राऊत कायम सांगत असतात की उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदी बसलेलं बघायचं आहे. त्यामुळे आता संजय राऊत खोटं बोलतात का तुम्ही खरं बोलता? एकदा दानवे साहेब तुम्ही ठरवा. त्यामुळे त्याच्यानंतर आणि त्यानंतर काय ते योग्य ते सांगा. दुसरं असं की ज्या पद्धतीचं आत्ता आकडेवारी येते 44%, 45%, 45% सर्व क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदींसाठी, आणि जो 18% तुम्ही दाखवता 18%, 10%, 15% हा सुद्धा नितीन गडकरींच्या रूपाने हा सुद्धा भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे. त्यामुळे मगाशी अंबादास दानवे सांगत होते की 25% मोदीजी नाहीत, 55% विरोधात आहेत. असं चित्र नाही. हे 50%पेक्षा अधिक चित्र आहे जे मोदीजींसाठी मतदान करणारं चित्र आहे. ह्याची कारणं असं आहेत की मगाशी मी काही उल्लेख जाता केले की मग 10 कोटी उज्ज्वला गॅस योजना महिलांना मिळाल्यात, शौचालय 12 कोटी शौचालयाचा मी उल्लेख केला. अशा थेट लाभार्थ्यांपर्यंत जाणारी योजना, थेट लाभार्थी आज या सगळ्या मोठ्या संख्येने आहेत, ज्याचा उपयोग एक कुठल्याही पद्धतीचं भ्रष्टाचार नसलेलं सरकार जे कधी काळी काँग्रेस काळात कपोलकल्पित वाटत होतं ते सत्यात आणून मोदीजींनी दाखवलं. त्याच्यामुळे हे चित्र दिसतं. मी हाच मुद्दा घेऊन उदय सामंतांकडे जातो. उदय सामंत, अनिल देशमुख आणि मग दानवेंकडे आपण येऊ. उदय सामंतजी. नाही, मला असं वाटतं की सर्वेमधनं एक तर निश्चित झालेलं आहे की देशाचे पंतप्रधान हे नरेंद्रजी मोदीच होणार आहेत. 45% जनतेनं हा कौल दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये थोडं मला अजून ॲडिशनल असं सांगायचं आहे की नितीन गडकरी साहेबांना पण जे 12% आपल्याला आता मतं दिसत आहेत किंवा सर्वेमध्ये दिसतं आहे, हे जर आपण काउंट केलं 45 आणि 12%, तर भाजप 57% जाऊ शकतं. ह्याची देखील नोंद आपण घेतली पाहिजे. कारण शेवटी गडकरी साहेबांना मतदान करणारा वर्ग आणि नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून सर्वेमध्ये वोट करणारी लोक ही त्याच विचाराची असू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की पंतप्रधान हे 57% सध्याच्या सर्वेमध्ये वोटिंग घेत आहेत. आणि एक तर निश्चित आहे की कोणी किती सांगावं, अतुलजी माझे अतिशय जवळचे मित्र आहेत,
परंतु कदाचित 5-6 वर ते थांबले. मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो. नशीब त्यांनी 48च्या 48 जागा इंडिया जिंकणार असं ते म्हटले नाहीत, परंतु शेवटी त्यांची देखील ती इच्छा आहे, त्यांच्या देखील ती स्वप्न आहेत. परंतु एक महत्वाची जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो की हा सर्वे तुम्ही जरी घेतला असला तरी आज फील्डवर देखील चर्चा करत असताना किंवा फिरत असताना हेच दिसतंय की नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्याच्यामुळे पंतप्रधान पदांचा समोरचा उमेदवार कोण आहे हा 2 दिवसामध्ये जाहीर व्हावा, ठीक आहे, अशी माझी विनंती सगळ्या संबंधित महाविकास आघाडीच्या नेत्यांना करायची. अनिल देशमुख आणि दानवेंकडे जाण्यापूर्वी हा एक मुद्दा घेऊन मी सुहास पळशीकरांकडे जाईन. पळशीकरजी, हा सारखा बायनरी आहे, तुम्ही त्याचा उल्लेख केला की राष्ट्राध्यक्ष पदासारखी निवडणूक नसताना आपल्याकडे असं सारखं का केलं जातं, पण हा केवळ लोकप्रियतेचा अंदाज बांधण्यासाठीचा सर्वे आहे. पण तरी सुद्धा लोकांचा, बहुसंख्य लोकांचं एक विशिष्ट मत असणं, एखादा माणूस आपल्या देशाला चालवण्यासाठी पंतप्रधानपदी असावा वर्सेस काही माणसांचं नसणं, याला खरंच ट्रान्सलेट करता येतं मतांमध्ये. म्हणजे समजा हा आपण सर्वे मानला तरी सुद्धा मतांमध्ये माणसांची अशी जशीच्या तशी असेलच असं नाही, त्याची कारणं काय असतात? नाही, याचं कारण मोदींची लोकप्रियता हा एक मुद्दा आहे आणि त्या लोकप्रियतेच्या आधारावर भाजपला मतदान करणं ही दुसरी प्रक्रिया आहे. बरं, मोदींच्या लोकप्रियतेचा भाजपला पाठिंबा मिळण्यासाठी उपयोग होतो हे मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये दिसलंय. पण त्याच्यात हेही दिसलेलं आहे की सगळे ज्यांना मोदी पंतप्रधान व्हावे असं वाटतात ते सगळेजण काही भाजपला मतदान करत नाहीत. त्यामुळे खरं आव्हान जर आपण बाकीचे राजकीय मुद्दे बाजूला ठेवले तर हे आहे भाजपच्या पुढे की मोदींची लोकप्रियता ही इथे मतांमध्ये ट्रान्सलेट कशी करायची. आणि ती विशेषतः जागा वाटप झाल्यानंतर हा जो मोदींच्या बाजूचा मतदार आहे त्याला मोदी नसताना म्हणजे भाजप नसताना इतर मित्र पक्षांना मत द्यायला कसं सांगायचं. ही जर तुमची आकडेवारी खरी मानली तर खरं तर भाजपला दुःख व्हायला पाहिजे की त्यांनी या दोघा पक्षांशी कशा करता आघाडी केली, कारण ती आघाडी न करता त्यांना जिंकता येणार आहे आणि तसं होत नाही, म्हणूनच आघाडी करावी लागते. अनिल देशमुखांकडे जायचंय. मला प्रश्न हा विचारायचा की आपण सुरुवातीला ज्यावेळेला सर्वे घेतला होता त्यावेळेला असमाधानी, सरकारबाबत असमाधानी असलेला आकडा हा 40% होता. पण ही असमाधानी जनता ज्यावेळेला मत देते तेव्हा मात्र मोदींकडे जाते. एक्झॅक्टली त्यावेळेला मात्र ती मोदींकडे जाते. ह्याचा काही अनालिसिस केलाय की नाही विरोधकांनी? अनिल देशमुखजी, एक गोष्ट पहा, मी सगळ्यांचं ऐकून घेतलं शांतपणे. एक गोष्ट लक्षात ठेवा, फील्डवरची परिस्थिती काय आहे. ठीक आहे, तुम्ही सर्वे केला, आज जी आकडेवारी सांगितली, आज जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरला काय परिस्थिती आहे. गेल्या दीड वर्षापासनं महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आपण पाहिलं. असं आहे की 1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की आपल्या स्वतःच्या भरोशावर भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकामध्ये खासदार निवडू शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येऊ शकत नाही. असं 1.25 वर्षापूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपली ताकद महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे म्हणून शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंना घेऊन बाहेर पडले आणि शिवसेना फोडली. नंबर 1. पण एकनाथ शिंदेबरोबर 40 आमदार गेल्यानंतरही ज्या पद्धतीनं त्याचा भारतीय जनता पार्टीचा फायदा व्हायला पाहिजे होता ते उलटं नुकसान झालं. सगळ्यांना माहीत पडलं महाराष्ट्रामध्ये 50 खोके एकदम ओके सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी परत चिंतेत पडली. भारतीय जनता पार्टीला वाटलं आपण एकनाथ शिंदेचे 40 आमदार घेतले तर उलटं झालं, आपल्या उलटी रिॲक्शन आली. त्याच्यामुळे अजून आपली परिस्थिती कशी सुधरेल यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जे अनेक नेते होते ते त्यांच्यामध्ये सत्तेमध्ये सामील झाले. आता हे झाल्यानंतर आज आपण जी परिस्थिती पाहिली, हे जे आमचे जे काही लोक सोडून गेले याच्याबद्दल सुद्धा आता किती तीव्र नाराजी आहेत. म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी गेल्या 1.5 वर्षापासून फक्त महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण करते आहे. महाराष्ट्राची जनता या फोडाफोडीच्या राजकारणाला त्यांना उभं घालेलं आहे. आज महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे. आज तुम्हाला सांगतो महिलांच्या बाबतीत मला तुमच्या बोलण्याचा सार कळला देशमुख सर, मला तुमच्या बोलण्याचा सार कळलेला आहे. एक अगदी थोडक्यात प्रतिक्रिया घेतो कारण पुढचे प्रश्न सुद्धा घ्यायचे. लोंढे आणि मग केशवपत. मला आताच 2 दिवसापूर्वी एक सर्वे आला इंडिया टुडेचा, आता नाव घेतो मी तुमच्या चॅनलवर, कृपया मला परवानगी द्या. 43% एनडीएला दाखवलं मतदान आणि 41% हे इंडियाला दाखवलं. महाराष्ट्रामध्ये 28 जागा ह्या इंडियाला दाखवल्या आणि 20 जागा ह्या एनडीएला दाखवल्या. याच्यामध्ये सुद्धा मोदीजी ठेवले होते. आमच्यासारख्यांचा, आता आम्ही काही तज्ज्ञ नाही आहे, पळशीकर सर तज्ज्ञ आहेत, इतर लोक तज्ज्ञ आहेत, आमच्यासारख्यांचा घोळका होतो
की एका वेळेस जेव्हा सर्वेचा एवढा मारा होतो आणि त्या सर्वेचा मारा झाल्यानंतर असे ड्रॅस्टिकली अपोजिट टू इच अदर जे पोल येऊन राहिलेले आहे त्याच्यामधलंच कन्फ्युजन आमच्या लक्षात येतं की याच्यामधनं ग्राउंडवरची जी परिस्थिती आहे ती योग्य पद्धतीने रिफ्लेक्ट होत नाही आहे. मी तुमच्या सर्वेवर ऑब्जेक्शन घेत नाही, प्लीज ते तुम्ही केला ते ठीक आहे, पण हे पण सर्वे न्यूट्रल आहे, काही काँग्रेसचा सर्वे नाही आहे हा. तर हे सर्वे सुद्धा न्यूट्रल आहे. 2%चं अंतर दाखवत इकडे दिसत आहे आणि इकडे एवढं मोठं अंतर दिसत आहे. हा विरोधाभास म्हणजे आता सर्वेचा काय करायचं, मग याचं काय करायचं, केशवपदे काय करायचं? नाही, दोन गोष्टी आहेत. एक पहिल्यांदा गोष्टी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खरं म्हणजे आपल्याला या घोळ पडण्याचं कारणच नाही. आपल्यासमोर दिशा स्पष्ट नसली की असे घोळ पडतात, त्यामुळे स्वाभाविक आहे. काँग्रेसची स्थिती आणि आजची तुमची स्थिती ही सारखी आहे, पण मला काही त्यात बोलायचं नाही. मुळात लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्यासाठी आम्ही सुरुवातीला सांगितलं की आमची लढाई 51%ची आहे. आम्हाला 51% मतं मिळवायची आणि 51% मतं मिळवण्यासाठी जे प्लॅनिंग करायचं असेल, जे जनतेपर्यंत जायचं असेल ते प्रयत्न आम्ही आता करतो आहोत. आणि तुमचाच सर्वे जर आपण खरा मानला, माझं त्यात काही म्हणणं नाही की आमचे जे रिझल्ट आहेत, आम्हाला जे फीडबॅक मिळतो तो अजून वेगळा असू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही 49%, 48% ऑलरेडी आम्ही पोहोचलोय. अजून 1 वर्ष इलेक्शनला बाकी आहे. त्यामुळे आमच्या दुसरं फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल कोण फोडाफोडी करतोय हो? मला सांगा. म्हणजे दुसरं खुद्द अजित पवार तुम्ही आज खोटं म्हणणार का? मला सांगा. अजित पवारांनी ज्या पद्धतीचं भाषण सांगितलं, 17 साली माननीय शरद पवारांनी काय केलं, 14 सालचं काय केलं, ते सगळं आज इथे सगळं खोटं बोलतायत अजित पवार, असं देशमुखांचं म्हणणं आहे का? तुम्ही नाही असं आहे की एक मिनिट, तुम्ही विश्वासार्हतेबद्दल बोलावं, हा सगळ्यात मोठा विनोद आहे की ज्या पद्धतीने तुमच्या यापूर्वीचं राजकारण होतं. माझी एक विनंती आहे, फक्त पर्सनल अटॅक टाळूया, कारण मला दोघांकडे यावं लागेल. फोडाफोडीचं राजकारणाबद्दल भरपूर प्रश्न. मुद्दा लक्षात दुसरा असं की दुसरा प्रश्न मला तुम्हाला 1 महिनाभर तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी सगळ्या गुवाहाटीचा विषय सुरू होता, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एक शब्दाचं विधान कोणी केलं ठीक आहे, नाही. कारण आमचा संबंध आपले पक्ष का सांभाळता नाही बरं, नम्रता पुढे. ठीक आहे, मुद्दा तुमचा लक्षात आलेला आहे. आपल्याकडे आणखीन महत्वाचे प्रश्न आहेत. आपण अमोलकडे जाऊया. अमोल, येस, तर सवालों का सवाल म्हणजे आजच्या महापोल मधला महाप्रश्न आता आपण बघणार आहोत, ज्याच्या उत्तराची तुला, मला, सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा? आणि पहिल्यांदा आपण आघाडी वाईज बघूया. एनडीएला 32 ते 36 जागा आज लोकसभा निवडणुका झाल्या तर मिळताना दिसत आहेत. इंडियाला 12 ते 16 आणि इतरांना एकही जागा मिळताना दिसत नाहीये. आता हेच चित्र पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीमध्ये कसं असेल हे आपण बघूया. आज लोकसभा निवडणुका झाली तर 50% जनता ही एनडीएच्या बाजूने मतदान करेल, 40% इंडियाच्या पारड्यात मतं जातील आणि 10% मतं इतरांच्या पारड्यात जातील, असं चित्र आहे. तर आघाडी निहाय बघितल्यानंतर आता पक्षवाईज काय चित्र आहे आपण बघूया. आज निवडणुका झाल्या तर तुमचं मत कुठल्या पक्षाला असेल असा प्रश्न आम्ही लोकांना विचारला आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं असं म्हटलंय की 39% जनतेनं भाजपला पसंती दिली आहे, 17% लोकांचा कौल काँग्रेसला असणार आहे, 6% लोक म्हणत आहेत की आम्ही शिवसेना शिंदे गटाला मत देऊ, 13% लोक शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत, 4% लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत 10% लोक, वंचित बहुजन आघाडी 3%, तर मनसेला 2% लोक म्हणत आहेत की आज निवडणुका झाल्या तर आम्ही मतदान करू, तर इतरांना 4% आणि नोटा 2%, असं महाराष्ट्रातलं आत्ताचं चित्र आहे. पुन्हा एकदा या विषयावरच्या चर्चेकडे आपण वळूया. प्रसन्न आणि नम्रता. अमोल, खरं तर चक्रावणारी आकडेवारी आहे ही. मला पळशीकर सरांकडे जायचंय. पळशीकर सर, ही आकडेवारी जर आपण बघितली तर मतांची टक्केवारी आणि मिळणाऱ्या जागा ह्याचं लॉजिक कुठेतरी लागताना दिसत नाही. म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीला जर 40% मतं मिळत असतील आणि जागा फक्त 12च्या आसपास मिळत असतील तर काय समजायचं, काय याला याचा अर्थ काय काढायचा? जर याचं विश्लेषण ज्यांनी केलं त्यांनी ते बरोबर केलंय असं मानलं आणि हा प्रश्न जो आहे तो खरं तर त्यामुळे विनायकला विचारायला पाहिजे तुम्ही, पण ते जर बरोबर आहे असं मानलं तर याचा अर्थ असा झाला की इंडियाची मतं ही विखुरली गेलेली आहेत आणि त्यामुळे त्यांची मतं सगळ्या महाराष्ट्रभर आहेत, पण तरी सुद्धा त्यांचं जागांमध्ये रूपांतर करणं, ज्याला वोट सीट कन्व्हर्शन असं म्हणतात, तो रेशिओ, ते प्रमाण हे कमी पडतंय आणि ते प्रमाण कमी पडत असल्यामुळे त्यांना 40% मतं असून सुद्धा पुरेशी टक्कर ते देऊ शकत नाहीत, असं चित्र आत्ताच्या या सर्वेक्षणामध्ये दिसतंय. आणि ते सहज शक्य आहे. असं आपल्या संसदीय पद्धतीत अनेक वेळेला होत असतं की जागा कमी मिळतात आणि मतं जास्त मिळतात, किंवा उलट होतं की मतांच्या टक्केवारीपेक्षा जागांची टक्केवारी जास्त असते. हे तुमची मतं
कशा प्रकारे एकवटलेली आहेत, त्यांचं जागांमध्ये तुम्हाला किती रूपांतर करता येतं याच्यावरती ठरत असतं. बर, आपण बाहेरचे गेस्ट अंबादास दानवेंकडे जाऊया. दानवेजी, तुम्ही कसं बघता या सगळ्या आकडेवारीकडे? इंडियाची आकडेवारी जी आहे ती आणि जागा हे कुठेही मॅच होताना दिसत नाहीये, काय चुकतंय? नाही, मतांचं राजकारणात काय 1 आणि 1 2च होईल अशातला भाग नाही, 1 आणि 1 3ही होऊ शकतं. आणि म्हणून निश्चित आपला जरी सर्वे असला तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जरी म्हणत असला तरी फॅक्ट गावागावात वेगळी आहे. आता कोणीतरी सांगत होतं 12 कोटी शौचालय केलं, हे केलं. आम्ही खेड्यापाड्यात फिरतो, आता उज्ज्वला गॅस योजना, कोणीच नाही. पहिले गॅस उचलला, नंतर कधीच कोणी नाही. जलजीवन योजना, हर घर नल हर घर जल, नुसता नळ पोचला, जलसुद्धा पोचलेलं नाही. कोणतीही दीनदयाळ जीवन ज्योती योजना कुठंच पोचली नाही. सौर ऊर्जा कुठंच पोचली नाही. हे नुसतं ब्रँडिंग करतात. 12 कोटी झाले, 8 कोटी झाले, 9 कोटी झाले, 10 कोटी झाले. 4 येऊन दाखवा फक्त गावागावामध्ये. लोकांच्या बोंबा काय 2022 पर्यंत घरावर म्हणजे छत देऊ असं म्हटलं होते नरेंद्र मोदी. 2016ला याद्या झाल्या 500-500 घराच्या, तर 5-10 घर सुद्धा गावागावात झालेले नाही. आणि म्हणून या निवड मोठ्या घोषणा, निवड मोठ्या थापा आहेत आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक मोठा रोष आहे आणि निश्चित याचा फायदा इंडियाला होणार. येणाऱ्या काळात हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अनिल देशमुखजी, जसं आता अंबादास दानवे म्हणाले की अशी जर नाराजी असेल योजनांबद्दलची, योजना पोहोचत नाहीयेत, अपुऱ्या आहेत, जनतेपर्यंत फक्त घोषणा होत आहेत आणि प्रत्यक्षात लाभ मिळत नाहीये, इतकी जर नाराजी असेल तर ती नाराजी मतांमध्ये कन्व्हर्ट करताना त्याचे पॉकेट्स का क्रिएट होत नाहीयेत जागा मिळवण्याच्या दृष्टीने? हे अजूनही विखुरलेलं राहत आहे. म्हणजे निवडणुकांसाठीचा जो अप्रोच आहे तो इंडियाचा कमी पडताना दिसतोय अशी ही आकडेवारी सांगते. काय सांगाल? आता जर तुम्ही जी आकडेवारी सांगितली प्रत्येक पक्षाची, याची काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना याची जर एकत्र केली तर ते 41-42% पर्यंत जाते. बाकी विरोधी पक्षाची बीजेपीची 39-41% पर्यंत जाते. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, सर्वे तुम्ही केला ठीक आहे, पण आज जर तुम्ही फील्डवर जाऊन तिथं जर लोकांमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं, आज शेतकरी खुश आहे का? मला एक सांगा. आज शेतकऱ्यांचं आंदोलन आपण पाहताय, कांद्याचं आंदोलन. काही दिवसापूर्वी आज कापूस उत्पादक शेतकरी किती अडचणीत होता. 7,000, 7,500, 8,000 रुपये भाव त्यांना मिळाले पूर्ण वर्षभर. अरे आमचं सरकार असताना 12-12,500 रुपये आम्ही भाव दिले. आज कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. स्त्रियांच्या बाबतीत मला एक अतिशय धक्कादायक आकडा सांगतो मी. आमच्या तरुणी आणि स्त्रिया महाराष्ट्रातल्या 5 महिन्यामध्ये जानेवारी 2023 ते मे 2023 पर्यंत 5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 19,573 मुली आणि स्त्रिया बेपत्ता झाल्या. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. नाही अनिल देशमुखजी, माझा प्रश्न थेट आहे. तुम्ही सांगताय ही परिस्थिती जरी आपण खरी आहे अशी धरून चालूया, ही परिस्थिती खरी आहे अशी धरून चालूया, मतही मिळत आहेत. म्हणजे जर 40% मतं मिळत असतील तर टक्केवारी कमी नाहीये मतांची, पण मग जागा का कमी पडतायत, जागा का कमी येत आहेत? नाही ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दाखवलं की आम्हाला 41% मतं पडत असताना सुद्धा जागा कमी दाखवल्या, 16-17 जागा दाखवल्या. हे वस्तुस्थितीला धरून असू शकत नाही. 1-2 जागेचा फरक मी मानू शकतो. आणि जे पहिल्यांच्या यायचं तुम्ही दाखवलं होतं, आपल्या उदय सामंत बोलताना त्यांनी बोलले की मागच्या याच्यामध्ये की भारतीय जनता पार्टीला 45% आणि नितीन गडकरीला 12%. अहो ते नितीन गडकरीचे 12% तुम्हाला मिळणार आहे का? त्याचा जरा तुम्ही विचारा ना, तुमच्या अंतर्मुख होऊन त्याचा विचार करा ना. ते 12% दुसरीकडे जाणार आहेत सगळे नितीन गडकरीचे, हे लक्षात ठेवा. तुम्हालाही माहिती आहे ते. मी विचारतो, मी तो भाजपला प्रश्न विचारतो देशमुखजी, पण त्यापूर्वी एक मात्र मुद्दा, नम्रता, जो आपण प्रश्न असा विचारत होतो त्याला आणखी एक अँगल पण असा आहे, जो भाजप महाराष्ट्रामध्ये 40-42 नाही 45 वगैरेचा रेंज त्यांनी ठेवली होती, आणि का नाही? त्यांच्यासोबत शिवसेनेचा तो फॅक्शन आहे की ज्याच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत, त्या दृष्टीने त्यांनी उलट 45 नक्कीच टार्गेट ठेवायला पाहिजे होतं. तो पक्ष 36च्या आसपास घुटमळतोय आणि इंडिया आघाडी जर का 13 ते 16च्या सुमारास आकडे दाखवत असेल ते भाजपसाठी काळजीच आहे. मी पहिल्यांदा लोंढेंकडे जाईन आणि मग केशवपादेंकडे. अतुल लोंढे, आता याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी आता केशवजींनी पण सांगितल्या. 87% महिलांनी दुसरा उज्ज्वला जे ते रिफिल केलं नाही आहे. 200 रुपयांनी देतो म्हणणारे ते 1200 रुपयावर गेले. त्याच्यानंतर सत्यपाल मलिकांनी जी आहे ती खरी परिस्थिती समोर आणलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की 40 जवानांच्या शहादीवर
नरेंद्र मोदी 2019च्या निवडणूक लढले आहेत, ते राज्यपाल होते, ते काही आमच्या काँग्रेसचे नाही, ते यांच्या पक्षाचे राज्यपाल होते तिथे सरकारचे, त्यांनी सांगितलं. ते आता जर म्हणत आहेत की आता राम मंदिरावर पण अटॅक होऊ शकतो, ते अशा पद्धतीच्या जर गोष्टी करत आहेत आणि वर्ष देशाचा शेतकरी जर बॉर्डरवर ठेवला असेल आणि शेतकऱ्यांची जी अवस्था आज आहे, कापूस अजून देशमुख साहेब एंडॉर्स करतील, कापूस देशमुख साहेब अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आहे, कापूस अजून विकल्या गेलेला नाही आहे. बरं. आणि तूर डाळ जी आहे त्याच्या भाव आणणार आहे. 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हटलं होतं, 1.5 पटीने देतो म्हटलं होतं MSP, पण झालं काय, 15 मध्ये दिलं, ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात आम्ही देऊ शकत नाही, आणि मग नंतर धोका केला शेतकऱ्यांसोबत, C2च्या ऐवजी C1 दिलं, म्हणजे त्याचं लेबर आणि रेंट जी आहे ती काढून टाकली, म्हणजे फॉर्म्युला हे केला. आता ना तुमचे आकडे व्यवस्थित आहेत ना फॉर्म्युला व्यवस्थित आहेत. जनतेचा जर ग्राउंडवरची परिस्थिती अतिशय वेगळी आहे, प्रसन्नजी आमचं म्हणणं आहे. बरं, केशवजी. केशव, मला वाटतं 20 सेकंद थोडेसे अधिक द्यावेत, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत. मुळामध्ये पहिल्यांदा आकडेवारी जी दिसतीये, जो नम्रता वारंवार प्रश्न अंबादाजींना विचारत होते आणि देशमुखांना की ते कन्वर्ट का होत नाही, ह्याचं कारण असं आहे, हे 36 जागाच भाजपा थांबतोय का, असा एक प्रश्न तुमचा मला होता. मुळात असं आहे की ही निवडणूक जर विधानसभेची किंवा अन्य कुठली निवडणूक असती तर कदाचित या आकडेवारीच्या गोंधळाबद्दलचं एक विचार करता आला असता. पण ही निवडणूक लोकसभेची होत जाणार आहे, जशी लोकसभेची निवडणूक होत जाणार आहे तशी ती त्या स्वरूपाच्या प्रश्नांवरती ही निवडणूक होत जाणार आहे. आणि ही 36ची आकडेवारी जी आहे भारतीय जनता पार्टीची, ती पुढच्या काळात वाढत जाईल, हे आपण निश्चितपणे समजलं पाहिजे. दुसरं असं की खरं म्हणजे काँग्रेसनी शेतकऱ्यांच्या प्रेमाबद्दल बोलावं. 2006 साली स्वामीनाथन कमिशनचा जो उल्लेख आता करत होते तो आला होता. 2014 पर्यंत स्वामीनाथन कमिशनचा आयोग स्वीकारला नाही शेतकऱ्यांसाठीचा. याच स्वामीनाथन यांनी जाहीरपणे सांगितलं की एक मिनिट, भारतीय आणि लेख लिहून टाइम्स ऑफ इंडिया लिहून सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी सरकारने जो मी अहवाल दिला होता तो स्वीकारला. हे स्वामीनाथनचा टाइम्स ऑफ इंडिया मधला लेख आहे, माहिती नसेल तर पाठवतो तुम्हाला. नाही. तिसरं त्याच्यातलं असं आहे की शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या मनमोहन सिंग पंतप्रधान असताना झाल्या होत्या. हे आपल्याला विसरून कसं चालेल? कर्जमाफी बँकांच्या भरोश्यासाठी झाली होती, हे आपल्याला विसरून कसं चालेल? त्यामुळे शेतकऱ्यांबद्दलचं काँग्रेसचं खोटं प्रेम हे वारंवार या ठिकाणी दिसून आलंय. आणि त्याच्यामुळे आज जे काही गेल्या 7-9 वर्षामध्ये गोष्टी, अनेक चांगल्या गोष्टी घडल्यात, ते या मोदी सरकारच्या कार्यकाळात घडल्यात. आणि त्याच्यामुळे आज शेतकरी असेल, सर्वसामान्य मजूर असेल, रोजगार तरुण असेल, सगळे मोदींच्या पाठीशी उभे. पुढच्या मुद्द्यावर अमोलकडे जाऊयात, पुढचा मुद्दा घेऊन, कारण पुढच्या पाऊण तासात आपल्याला आणखी विधानसभे बाकीच्याही मुद्द्यांपर्यंत जायचंय. मी अमोलकडे जातो. अमोल. ओके, तर आज निवडणुका झाल्या तर ओबीसी कोणाच्या बाजूने आहेत हे आता आपण बघूया. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर 42% ओबीसी भाजपच्या बाजूने असतील, 16% काँग्रेसच्या, 60% शिवसेना शिंदे गटाच्या, 14% शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने असतील असं चित्र आहे. 4% राष्ट्रवादी काँग्रेस, 8% राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, 1% वंचित बहुजन आघाडी आणि 2% ओबीसी मनसेच्या बाजूने असतील असं सध्याचं चित्र दिसतंय. तर आज मतदान झालं तर एससी कुणाच्या बाजूने आहेत आपण बघा. एससी समाजाचा कौल 24% भाजप, 23% एससी समाज काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसतोय, 4% शिवसेना शिंदे गटाच्या बाजूनी, 9% शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत 4% एससी समाज आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत 8%, वंचित बहुजन आघाडीसोबत सध्या 20% एससी समाज आहे, तर मनसेला 2% एससी समाजाचा कौल सध्या असल्याचं दिसत आहे. यानंतर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. थँक्यू अमोल. आपण ही सगळी आकडेवारी आता बघितल्यानंतर खरं तर अगदी शेवटची काही मिनिटं उरलेली आहेत, त्यामुळे सगळ्यांकडनं मला छोटी कॉमेंट घ्यायची आहे. सुरुवातीला मी जाईन दानवेंकडे, अंबादास दानवेंकडे. आपण त्यांची कॉमेंट घेऊया, नंतर स्टुडिओमध्ये येऊया. अंबादास दानवेजी, एससी समाज आणि ओबीसी समाज ही आकडेवारी तुम्ही पाहिलेली आहे, तुमची कॉमेंट काय? हो, एससी समाज आणि ओबीसी समाज हा महाविकास आघाडीबरोबर राहील. भारतीय जनता पार्टीचं धोरण दलितांच्या विरोधात आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा काय खेळ खंडोबा भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात केलं, या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यामुळे आपल्या सर्वेमध्ये जे आलेलं आहे हे कदापि होणार नाही. हा सगळा एससी समाज असेल, ओबीसी समाज असेल, हा महाविकास आघाडी बरोबरच राहील, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. केशव उपाध्याय, अतुल लोंढेजी. ते मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, या निमित्ताने भारतीय जनता पार्टीवर जो वारंवार एक आरोप केला जायचा कधी काळी, ते नाही आहे.
की भारतीय जनता पार्टी फक्त उच्चवर्णीयांची पार्टी वगैरे केलं जायचं. आज 44% आज तुमच्या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टीपुरते आणि 24% SC समाज हा भारतीय जनता पार्टीपुरते. मगाशी दानवे साहेब म्हणाले, दानवे साहेब खरं म्हणजे मगाचा एक मुद्दा राहून गेला तुमचा की काय कुठे योजना मिळत नाहीयेत. कधीतरी आमच्या सोबत या, तुम्हाला जे लाभार्थ्यांचे मेळावे आम्ही घेतो ते घेतो, ते तुम्हाला दाखवतो, लाभार्थी तुम्हाला नक्की त्यामध्ये दाखवतो. दुसरा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ओबीसी समाजाचं महाविकास आघाडी सरकार असताना किती नुकसान केलं, कोर्टात वकील सुद्धा त्यावेळी पाठवला गेला नाही, हे वारंवार सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाचा खऱ्या अर्थाने विकासाचा मारेकरी कोण असेल तर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सगळं घडलं होतं. ओके. आणि त्यामुळे अनिल ओबीसी देशमुख. समाज भारतीय जनता पार्टी. अनिल देशमुख मला नाही का मी येतो. समाज घटकांचा महाविकास आघाडीचा पाठिंबा आणि भाजपचा पाठिंबा. अनिल देशमुख. साहेब, तुम्ही ओबीसी समाज आणि SC समाजाच्या बद्दल आपण सांगितलं. ओबीसी समाजाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे जी आकडेवारी दिली ही बिलकुल वस्तुस्थितीला धरून नाही आहे. आज ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीवर किती नाराज आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे याच्यासाठी किती लढाई चालू आहे, किती मागणी चालू आहे. निर्णय घ्यायला तयार नाही. जातीनिहाय जर जनगणना झाली त्याचा फायदा, त्यांनी जर आकडेवारी पुढे आली त्याचा फायदा आमच्या ओबीसी समाजातील तेली, माळी, कुणबी या सर्वांना होऊ शकतो. त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या बाबतीत जातीनिहाय जनगणना करायला तयार नाही. आज तुम्हाला सांगतो की ओबीसी समाजाचे जे आमचे मुलं आहेत जे ग्रामीण भागात शहरी भागात येतात त्यांच्यासाठी वसतिगृहाचा प्रश्न भारतीय जनता पार्टीने अधिवेशनामध्ये मागच्या 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वीच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार या 2 वर्ष या लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या मुलांसाठी 2-2 वसतिगृह आम्ही चालू करू, म्हणजे 36 जिल्ह्यात 72 वसतिगृह चालू करू. बरं, हे 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ठीक आहे. पण अजून त्याची सुरुवात एकाही जिल्ह्यामध्ये अजून त्यामुळे वस्तुस्थिती वेगळी आहे. या सर्वेपेक्षा वस्तुस्थिती वेगळी असा देशमुखांचा दावा आहे. आणि लोंढेंकडे जाऊन मग आपण येऊया. सगळ्यात शेवट पळशीकरांवर होणार आहे. येस प्लीज. आता असं आहे की अहमदनगरमध्ये नुकताच एका दलित पोराला कशा पद्धतीनं मारण्यात आलेलं आहे आणि अशा घटना सातत्याने भाजप सत्तेत आल्यानंतर आपण पाहिलेलं आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये बिहारच्या प्रश्नावर जनगणनेचं जे होतं त्यातला 5वा कॉलम जो आहे तो त्यांनी त्यांचं खरं स्वरूप सुप्रीम कोर्टात दिसून गेलं. द्यायचं नव्हतं ते. मग परत ते ॲफिडेव्हिट परत घेऊन त्याच्यामधला 5वा कॉलम जो आहे तो टाळण्याचा प्रयत्न केला. अमित शहांनी संसदेमध्ये सांगितलं आम्ही जनगणना करणार नाही. महाराष्ट्राच्या या विधानसभेनी 2019 पहिल्यांदा असं झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा देशामध्ये असं झालं की नाना पटोले हे स्पीकर असताना त्यांनी स्वतः ते रिझोल्युशन मूव्ह केलं आणि एकमताने ते पारित झालं, पण ह्यांनी ते मान्य केलं नाही. त्यामुळे यांच्या खायचे दात आणि दाखवायचे जात जे आहेत इतके वेगळे आहेत की या कुठल्याही समाजासोबत हे नाही. ऐकून घ्या. आणि शेतकऱ्यांचं एवढं हे सांगतात 16 लाख कोटीचं कर्ज हे आपल्या मित्रांचं मोठ्या व्यापाऱ्यांचं माफ करायला तयार होतात, पण शेतकऱ्यांचं होत नाही. आम्ही केलं, शेतकऱ्यांचं केलं तर करत नाही बँकेचं केलं भाजप. असं Yes, केशव उपाध्ये. मला शेवटची 15 सेकंद आहे. ओबीसीचा विषय शेवटचा खरं म्हणजे जो डेटा गोळा करून नाही, एक आता साधी- सुप्रीम कोर्टात सांगतो ना, मी सांगतो सगळ्या गोष्टी सांगतो. डेटा गोळा करून ओबीसी सादर करायचा होता तो सुद्धा सादर करणं महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं नाही. ही त्यातली सगळ्यात वस्तुस्थिती आहे. अहमदनगरची घटना दुर्दैवी, पण त्याच्या मागे सुद्धा कोण आहे हे आता पुढच्या काळात येईल अतुलजी, त्यावेळी आपण त्याच्यावरती पण चर्चा करूया. ओबीसी समाजाचं किती म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे ही मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथ मुंडे मग करा ना तुम्ही, 9 वर्ष आहे ना. त्यामुळे आता स्वतःला दिलेली 9 वर्ष झाले तुम्ही अजूनपर्यंत करत नाही. ठीक आहे, मान्य करा. ठीक आहे. तुम्हाला स्पष्टीकरण. आता काय सांगता? येणाऱ्या काळामधली ही गोष्ट आहे. माझी वेळ संपत आहे. सॉरी, वेळ संपत आलेली आहे. आम्ही दिली शिष्यवृत्ती. प्लीज पळशीकर सरांकडे जाऊया शेवटचा. प्लीज आपण त्यांचा वेळ घेतोय. पळशीकर सर, तुमची कन्क्लुडिंग रिमार्क. तुमचा कन्क्लुडिंग रिमार्क. नाही, मला याच्यामध्ये फक्त एकच मुद्दा सांगायचा आहे, तो असा की आपण सोयीसाठी म्हणून ओबीसींची मतं किती मिळतील असा हिशेब करतो. प्रत्यक्षात असा एकसंध समाज नाहीये. ते वेगवेगळे समूह आहेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने मतदान होईल आणि त्याचे परिणाम त्यामुळे अगदी वेगळे घडतील. ही जी आकडेवारी दिसते त्याच्या तुलनेने अशी मला शक्यता खूप वाटते. बरं, ओव्हरऑल आत्ताचा जर प्रसंग आपण हा सर्वे बघितला तर परिस्थिती कुठेतरी भाजपच्या बाजूने थोडीशी झुकते अशी दिसते. मात्र यामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे 2 पक्ष महाराष्ट्रात फुटलेले आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यांचं काय होणार हे सांगणारी जी आकडेवारी ती गोंधळात टाकणार. आणि म्हणून तर पळशीकर म्हणाले की बाकीचं सगळं सोडा, जर का भाजपचा परफॉर्मन्स एवढा चांगला आहे तर आपण एवढी तोडफोड कशाला केली आणि कशाला त्यांच्याबरोबर गेलो, कारण त्यांच्या पुढे सत्ता त्यांच्यावर वाटून घ्यावी लागेल इतकी की मगाशी आपण जेव्हा सगळ्या मान्यवर सगळ्या CM DCM ची मुलाखत घेत होतो त्यावेळी त्यांना म्हणावं लागलं
नाही बाबा आहे ते आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून सगळं ठरवावं लागेल, हाच त्याचा परिपाक म्हणावा लागेल. अर्थात सगळा पोतडी ही 2024च्या निकालाच्या डब्यांमध्येच आहेत, ईव्हीएम मशीन्समध्येच आहेत. तोपर्यंत आपल्याला इथे थांबायचे. या आजच्या पुढारी न्यूजच्या महापौलमध्ये सहभाग घेतलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.